जय शंकर. नमस्कार. पटापट व्हिडिओ ऑन करा. चला पटकन. जय शंकर. जय शंकर. जय शंकर. नमस्कार. नमस्कार. कसे आहात सगळे? छान. मजेत. ओके. जय शंकर. खूप दिवसांनी आठवण येते आणि निमित्त 1 जानेवारीचं असतं, हो की नाही? मला तरी येते, तुम्हाला येते की नाही माहित नाही, पण मला तरी येते सगळ्यांची आठवण. त्यामुळे मी निमित्त 1 जानेवारीचं ठेवते. तुम्हा सगळ्यांना या व्यावहारिक नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होत. गाणं कुणी शांततेत ऐकलं? त्या गाण्यातच सगळ्या वर्षाचं सार आहे. ते गाणंच म्हणजे तुमचं राशी भविष्य आहे असं समजा. किती जणांना असं वाटतं ना की 2025 मला खूप त्रास झाला, मानसिकरित्या झाला, आर्थिकरित्या झाला, शारीरिकरित्या झाला. असे किती जण आहेत की काहीतरी तक्रार आहे 2025 कडनं? प्रत्येक जण आहे. अरे बापरे, बऱ्याच जणांचे हात वर झालेत. थँक्यू. कोणाला म्हणावं असं वाटलं की हो, हे 2025 मला खूप छान गेलं. माझे छान तीर्थक्षेत्र झाले, छान मित्रमैत्रिणी झाल्या, छान करिअर झालं, छान नोकरी मिळाली, प्रमोशन मिळालं, असं कोणाला वाटतं? मला तरी वाटतं. माझे छान अयोध्या काशी दर्शन झालं महाराजांच्या आशीर्वादाने, छान मित्रमैत्रिणी मिळाले, माझे छान हीलर तयार झाले. विशेष म्हणजे जे ड्रीम होतं 2025 पर्यंत 50 तरी हीलर माझ्याकडनं झाले पाहिजे, तर 2025 मध्ये 54 हीलर तयार झाले. त्यामुळे खूप समाधानी आहे मी 2025 पासनं. पण काही गोष्टी अशाही तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये झाल्या की कुठेतरी मनाला वेदना देऊन गेल्या. मग काही असू देत, मतभेद असू दे, पैसा असू देत, प्रमोशन असू दे, मुलांची लग्न असू दे, मुलांचे रिझल्ट असू दे, काहीही, पण कुठेतरी मनाला वेदना देऊन गेल्या. त्या सगळ्या आनंदी आणि दुःखी या सगळ्या घटनांना आज सगळ्यात अगोदर आपण धन्यवाद म्हणूया. आणि हे सगळं फेस करून आपण 2026 ची सकाळ बघितली की नाही? हे सगळं फेस केलं आपण, तुम्ही, मी, तुमच्या लेवलनी ते छान पद्धतीने हँडल केलं. आणि 2026 ला पुन्हा एकदा मोबाईल हातात घेऊन हॅपी न्यू इयरचा मेसेज टाकण्यासाठी आपण तयार झालो. ताई, मला आवाज येत नाहीये. सगळ्यांना आवाज क्लिअर येतो? एकदा लिव्ह करा आणि परत जॉईन व्हा. माझ्याकडनं नेटवर्क फुल आहे. 2026 रवीचं वर्ष आहे. सूर्यग्रहाच्या आधिपत्याखाली आपण आलेलो आहोत. गाण्याची सुरुवातच होती, मगर जो फिर से उड सका वही तो जिंदा है. सूर्यग्रह तुम्हाला पुन्हा एकदा अपडेट करायला आलेले आहे. कितीही आपल्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची संकट असू द्या, पण त्या संकटांवर तुम्हाला तेज देण्यासाठी, तुम्हाला बळ देण्यासाठी पुन्हा आपल्याला रविग्रहाची बलवत्ता ह्या पूर्ण वर्षामध्ये प्राप्त होत आहे. आता तुम्ही सगळेजण वेल एज्युकेटेड आहात, छान समजूतदार आहात आणि बऱ्याच वर्षांपासून तुम्ही माझ्या परिवारातले आहात. त्यामुळे सगळेजण इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब याच्या माध्यमातून खूप वेगवेगळी माहिती नक्कीच तुम्ही गोळा केली असेल की 2026 माझ्या राशीला काय. अगदी खरं सांगायचं, कुणी केलं असं? खरं सांगायचं, खोटं नाही बोलायचं. वर्षाच्या सुरुवातीला अजिबात केलीच ना की हे 2026 माझ्यासाठी काय घेऊन येणार, बरं मी कशातून उपाय केले म्हणजे मला छान रिझल्ट मिळणार, हे सगळं आपण सर्च करतो आणि करत राहा. पण हे सर्च करत असताना एक लक्षात घ्या की प्रत्येकाची रास जरी एक असेल तर प्रत्येकाचं भविष्य सारखं नसतं. प्रत्येकाची रास जरी एक येत असेल, आता आपल्या ह्या ग्रुपवर बऱ्याच जणांची कुंभ जवळपास या सेशन मध्ये जॉईन झालेत, कुंभ, मीन आणि मेष राशीचे लोक. कुंभ जास्त. कोण आहे कुंभेचे? 1 2. बाकीच्यांचे व्हिडिओ अजून ऑन होतील. पुढच्या 10 मिनिटाला जर व्हिडिओ ऑन नाही झाले तर तुम्ही ग्रुप लिव्ह करू शकता.
आम्ही पण आमचा वेळ देऊन एका जागी बसलेलो आहोत. तर सांगायचा मुद्दा असा, आपल्या भविष्याला सुरुवात करण्या अगोदर किंवा अंकशास्त्र तुम्हाला काय सांगतं आहे याच्या अगोदर एक लक्षात घ्या, हे पूर्णतः पर्सनली घेऊ नका. हे भविष्य पूर्णतः पर्सनली घेऊ नका, कारण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा ह्या वेगवेगळ्या चालू आहेत. जरी मीन राशीचे लोक असतील, आणि मीन राशीला मी सांगेल की 7.5 चालू आहे, परंतु मीन राशीच्या लोकांच्या पत्रिकेत पर्सनली तुमच्या कुंडलीमध्ये शनी कोणत्या राशीमध्ये आहे, काय रोल प्ले करतो, त्याच्यानुसार तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. मी समजा एखाद्याला सांगितलं की तुम्हाला ह्या वर्षी तुमची नोकरी जाण्याचे योग आहे, पण कदाचित त्याच राशीच्या लोकांच्या पत्रिकेत प्रमोशनचे योगही असू शकतात. ह्या सेशन मधनं एकच लक्षात घ्या की ह्या वर्षामध्ये डू अँड डोंट्स, काय करायचंय काय नाही करायचंय, कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला अलर्ट राहायचंय आणि आपल्या राशीनुसार, आपल्या अंकशास्त्रानुसार आपल्याला उपाय काय करायचे आहेत. उपायांवर जास्त भर द्या, जेणेकरून ते उपाय तुम्हाला सगळ्यांना खूप फायदेशीर ठरणार आहेत. 2026 याची टोटल जर केली तर 1 हा अंक लास्ट डिजिट येतो. येतो की नाही? केली का टोटल तुम्ही? 10 ही टोटल येते आणि 10चा सिंगल डिजिट केला तर हा 1 अंक येतो. 1 हा अंक सूर्यग्रहाच्या आधिपत्याखाली येतो. सूर्यग्रह हा तेजाचा कारक आहे. हा तुम्हाला समाजामध्ये मान, सन्मान, पत, प्रतिष्ठा देण्यासाठी आलेला आहे. म्हणूनच मी हे सॉन्ग तुम्हाला आधी ऐकवलं, मगर जो फिर से उड़ सका वही तो जिंदा है. तुम्ही आज कितीही स्ट्रगल मध्ये असाल आणि धडपडत असाल तर तुम्हाला सूर्याचं बळ प्राप्त होणार आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा 2026 मध्ये चांगलं नेम आणि फेम मिळवू शकतात. तुमचं कुठलंही स्ट्रगल असू द्या, आर्थिक, मानसिक, शारीरिक, भौतिक कुठलंही स्ट्रगल असू द्या, त्या स्ट्रगलवर सूर्यग्रह तुम्हाला बळ देण्यासाठी आले आहेत. पण मग हे बळ घ्यायचं कसं? कारण आपण रिसिव्हिंग मोड मध्ये पाहिजे ना. मी इकडनं फोन करते आणि तुमचा फोन स्विच ऑफ असेल तर फोन लागणार नाही. सूर्य रोज उगवतो, रोज मावळतो. आतापर्यंत असं कधी झालंय की आज सूर्य आलेले नाही? असं झालंय का? कोणी बघितलंय का हा दिवस? ग्रहण जरी असलं तरी सूर्यदेव त्यांचं काम नियमितपणे करतात. सूर्याकडनं आपल्याला काय काय गोष्टी शिकण्याजोग्या आहे आणि त्या ह्या वर्षामध्ये आपल्याला काय काय फॉलो करायचं आहे हे आधी तुम्ही नोट डाऊन करून घेणार आहात. सगळ्यात पहिली गोष्ट, सूर्यदेवांनी जसं आपण जन्माला आलोय या पृथ्वीवर, तसं आपण बघितलंय की सूर्य वेळेत येतो आणि वेळेत जातो. म्हणजे वक्तशीरपणा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला नियम, वक्तशीरपणा असावा. 11 वाजेचं काम 2 वाजता करत असाल तर 2026 तुम्हाला काहीही देणार नाही. थोडस लॉजिकली चला. सूर्याचं हे वर्ष आहे तर सूर्याकडनं आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी, सूर्य तेज देणार आहे. प्रत्येकाला वाटतं ना चेहरा छान ग्लो करावा, पण तो ग्लो करताना तो ग्लो कॉस्मेटिक्सचा नकोय आपल्याला. कुठल्याही प्रकारचे कॉस्मेटिक्स थापून आपला चेहरा ग्लो नाही झाला पाहिजे, तो नॅचरली झाला पाहिजे. वाटतं ना, कुणाकुणाला वाटतं विदाऊट कॉस्मेटिक्स चेहरा ग्लो झाला पाहिजे? सगळ्यांनाच वाटतं ना. मग त्याच्यासाठी सूर्याची उपासना करणं गरजेचं आहे. नित्य सूर्य उपासनेमध्ये सगळ्यात पहिला रोल येतो सूर्यदेवाला अर्घ्य देणं. हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, याच्यात मी काही वेगळं सांगितलेलं नाहीये. पण आता ती वेळ आलीये की जे आतापर्यंत करत होतो मॅडम पण काहीच रिझल्ट नाही आला, आता तुम्हाला रिझल्ट मिळण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आता रिझल्ट यायची वेळ झाली तर तुम्ही दारं बंद करून घेऊ नका. नित्य नियमाने किमान 8:30 वाजेच्या आधी, मी असं म्हणत नाही का ब्रह्ममुहूर्तावर उठा, सूर्य येण्याच्या आधी उठा, कारण काही सूर्यवंशी असतात. मी असं कुणालाही कंपल्शन करणार नाहीये की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि सूर्याला जल द्या, पण किमान 8:30 वाजेच्या आधी सूर्यनारायणाला जल द्यायचं आहे. आणि हे जल देताना त्याच्यामध्ये शक्य असेल तर लाल चंदन थोडंसं टाकून सूर्याला जल जर देत असाल तर तुमचे सगळ्यात अगोदर आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होणार आहे. सगळ्यात पहिला फायदा काय होईल?
किती जण इथे जवळपास 80% लोक मला आर्थिक फायदे किती ह्या वर्षी तेवढं बघू दे, माझी फायनान्शियल ग्रोथ काय तेवढं बघू दे, बाकीचं मला काही माहित नाही. पण सगळ्यात महत्वाचं सांगते की जसं आपल्याला आर्थिक संपन्नता महत्वाची असते तसंच आपल्याला उत्तम आरोग्य सुद्धा महत्वाचं असतं. पैसा तुमच्याकडे खूप आहे पण तुमचे पाय जर तुम्हाला तीर्थयात्रा करू देत नाहीये तर तुमच्या पैशाचा तुम्हाला उपयोग घेता येत नाही. आपल्याला 2 पद्धतीचे आपण म्हणतो ना रोगप्रतिकारक शक्ती असते, बरोबर? एकच मिनिट. 3 दिवसापासून मी मेसेज टाकते आणि आता लिंक शेअर करा. कसं शक्य आहे सांगा बरं. हे सूर्याच्या वर्षामध्ये असं करायचं नाही, आपल्याला अलर्ट राहायचंय. तर आपल्याला 2 प्रकारची इम्युनिटी पॉवर असते. एक असते आपली शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि दुसरी असते आपली स्पिरिच्युअल इम्युनिटी, आपली एनर्जी लेवल जी आपल्या सूक्ष्म देहामध्ये कन्वर्ट असते. ह्या 2026 मध्ये आपल्याला ती सहज प्राप्त होणार आहे. खूप सुंदर असं वर्ष जाणार आहे. 2026 हे तुम्हाला स्पिरिच्युअल इम्युनिटी पॉवर वाढवून देते. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला पाहिलं की त्याचं काय इम्प्रेशन आहे, त्याच्या ओरा, तुम्ही ह्या वर्षामध्ये तुमच्या ओरा खूप छान पद्धतीने डेव्हलप करू शकता. मग याच्यात तुम्हाला रेकी येत असेल तर अतिउत्तम, नसेल येत तर ठीक आहे, तुम्ही 60% पर्यंत तरी तुमचा प्रवास करू शकता. त्यानंतर आपल्याला मेडिटेशनचा पार्ट यावर्षी तुम्हाला सगळ्यात फायदेशीर देणारा आहे. सूर्याला नित्य येणं, तेज प्रदान करणं, सूर्यदेवतेचे किरण असं आहे का इथे गरीब राहतो मग मी याच्यावर प्रकाश देणार नाही, हा खूप श्रीमंत आहे मग मी याच्या घरावर जास्त वेळ थांबेल, असं काही आहे का? सर्व स्थित सगळ्यांना समान ठेवणारी ही एकमेव देवता आहे, सूर्यदेवता. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहणं हे खूप गरजेचं असतं. आता हे मला सांगायला खूप सोपं आहे पण काही अनुभव असे येतात की आपली मानसिकता स्थिर नसते. मग ही मानसिक स्थिरता तुम्हाला कशातनं मिळते तर ती मेडिटेशनच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे या वर्षी तुमच्याकडनं मेडिटेशन झालंच पाहिजे. हा तुमचा आला दुसरा नियम. पहिला नियम शिस्त, वेळेचं गणित, माय लाईफ माय रूल. स्टेटसला ठेवण्यासाठी नाही, ते रियालिटीमध्ये आणायचंय. वेळ ठरली पाहिजे, इतक्या वाजता मी उठणार, इतक्या वाजता हे काम करणार, अशी कामं माझी झालीच पाहिजे. सूर्यासारखं उगवायचंय. सूर्य मावळला की आपल्या दिवसाचे कामाचे तास कमी होऊन आपण आरामही केला पाहिजे. शरीराला तितकाच आराम गरजेचा असतो. पण नित्य नियमितपणे सगळ्यांपर्यंत पोहोचायचं असेल, म्हणजे मी असं म्हणत नाही की सूर्याची किरणं सगळीकडे पोहोचतात मग तुम्ही पण सगळीकडे पोहोचा. याचा अर्थ काय, सूर्याची किरणं आपल्याला काय सांगतात की मी सर्व परिस्थितीत स्थिरता देतो, मी सर्व परिस्थितीमध्ये प्रकाश देतो. आपणही आपल्या सर्व परिस्थितीमध्ये अजिबात स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर हे जे काही आता सध्या बाहेर नाचतायत त्यांना घरात आणायची गरज नाही. आपण सगळ्या परिस्थितीमध्ये स्थिर राहून साधनेने आपण त्याच्यावर मार्गक्रमण करणं हे आपल्याला सूर्याकडनं शिकणं गरजेचं आहे. ओके. नियमितपणे व्यायाम करणं. आता हे स्वप्नील सर जिम मधनं जॉईन करताय, इथे सूर्याची कृपा आहे. जिम मधनं पण वर्कआउट करता करता लेक्चर ऐकताय, ही सूर्यदेवाची यांच्यावर आतापासूनच झालेली कृपा आहे. ओके, ऑल द बेस्ट स्वप्नील दादा. तर ह्या वर्षी हे 2 नियम आपल्याला कंपल्सरी करायचेच आहेत. शिस्त पाळायची आहे, घड्याळाच्या काट्यानुसार आपल्याला काम करायचं आहे आणि सगळ्या परिस्थितीमध्ये स्थिर राहायचंय. घाबरून जायचं नाही, स्ट्रेस, डिप्रेशन घ्यायचं नाही, एन्झायटी तर अजिबात नाही. माझं कलिग्ज आहे आणि मग त्याला प्रमोशन मिळालं आणि त्याने ब्रँडेड कपडे घालून आला आणि मग आपली तळमळ, मग काही उपयोग नाहीये. तिथे पण इट्स ओके, त्याच्या नशिबात होतं, त्याला मिळालंय, माझं पण नशीब मी आणू शकतो. मग ते आणण्यासाठी पहिली प्रायोरिटी कर्म. 2026 हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कर्म करायला लावते. कर्म
दोनच शब्द याच्यातच सगळं भविष्य तुमचं पूर्ण वर्षाचं असणार आहे. बाकी तुमची रास काहीही असू देत, कर्माला चुकाल तर हे 2026 फेल ठरू शकतं. एकच मिनिट हं. त्यानंतर हे वर्षाची जी सुरुवात झालीये, 2 नियम लक्षात आले. सातत्य ठेवायचंय, वक्तशीरपणा ठेवायचाय आणि कर्माला प्राधान्य द्यायचंय, साधना करायची आहे. साधना पण तीही सूर्यनारायणाची उपासना अवश्य यावर्षी प्रत्येकाने करावी. विशेषतः ज्यांची खूप 2025 मध्ये आजारपण होतं. 2025 मध्ये जर तुम्ही बघितलं तर जास्त करून गर्भपिशवीचे ऑपरेशन जास्त झालेले आहेत. ऑपरेट जास्त करावे लागले 2025 मध्ये. तसं 2025 हे अपडाऊनच होतं, पण खूप चांगल्या गोष्टीही घडल्या. काही गोष्टी खूप वेदनादायक घडल्या. जसे की प्लेनच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचे बसचा ऍक्सिडेंट झाला, बऱ्याचशा गोष्टी त्याही आपण पचवल्या. पण आपण पचवल्या म्हणण्यापेक्षा ज्याच्यावर ती वेळ येते त्याला त्या भावना त्रासदायक ठरतात. पण सरते शेवटी 2025 ला सेन्सेक्स पण छान मिळाला आणि जीएसटी गव्हर्नमेंटला किती जास्त प्रमाणामध्ये प्रॉफिट झालंय. या पण बातम्या तुम्ही बघितल्याच असाल. म्हणजे सरते शेवटी मंगळाने फायनान्स दिला. आता हे जे भविष्य आहे हे रॅन्डमली देशासाठी पण कसं आणि आपल्या पर्सनल पण कसं. रवीचं वर्ष आहे. सगळ्यात जास्त आध्यात्मिक तीर्थक्षेत्रावर विशेष करून विष्णूची जी मंदिरं आहेत, या विष्णूच्या मंदिरांमध्ये लोक भरभरून भेट देतील. जसं मी सांगितलं होतं की 2025 ला मंगळ ग्रहाचा अधिपत्य आहे. हनुमानाच्या मंदिराचा दर्शन जास्त होतील. खाटूश्यामचं मंदिर जास्त चालेल आणि लिटरली तिथे गर्दी आपण आजही बघतोय. खाटूश्यामचं तर 2032 पर्यंत रश वाढतच जाणार आहे. पण 2026 बऱ्याच लोकांचं अयोध्येचं दर्शन सहज होऊ शकतं. बालाजीचं दर्शन सहज होऊ शकतं. जिथे जिथे विष्णूची मंदिरं आहेत त्या ठिकाणी छान पद्धतीने तीर्थयात्रा होण्याचे योग आहेत. त्या मंदिराचा उत्तम प्रकारे प्रचार आणि प्रसार आपल्या सनातन माध्यमातून होणार आहे. कारण सूर्यग्रह सूर्यवंशी आहे आणि प्रभू रामचंद्र हे स्वतः सूर्यवंशी आहेत. त्यामुळे तिसरा नियम आपल्या वास्तूमध्ये रोज सूर्यास्ताच्या वेळेस रामरक्षा पठण करावी. जर तुम्हाला येत नसेल तुम्ही मोबाईलवर ऐका आणि हळूहळू पाठ होईल. आपल्या मुलांनाही पाठ होईल. रामरक्षेमधले जे काही एक एक मंत्र आहे तो एक एक मंत्र तुमच्या भोवती तुमच्या सूक्ष्म देहाला एक वलय तयार करतो. आणि जसं जसं तुम्ही रोज रामरक्षा म्हणतात हळूहळू तुमच्या देहाभोवती ते वलय तयार होतं आणि देहाभोवतीचं वलय पूर्ण झाल्यानंतर तुमच्या वास्तूभोवती पण ते वलय तयार होतं. वास्तूभोवती जर सुरक्षा कवच हे रामरक्षाच्या पठणाने होत असेल तर त्याच्यासारखं सेफ राहण्याचं दुसरं माध्यम नाही. कुठल्याही प्रकारचे तोडगे ताडगे करायची वास्तूला गरज पडत नाही. रामरक्षा रोज सायंकाळी आपल्या वास्तूमध्ये झाली पाहिजे. शंखनाद वास्तूमध्ये झाला पाहिजे. कारण लक्ष्मी आणि विष्णूला शंखनाद अतिप्रिय आहे. ज्या वास्तूमध्ये रोज सकाळ संध्याकाळ शंखनाद होतो तिथे लक्ष्मी स्थिर राहते. तिथे सकारात्मक ऊर्जा कायम असते आणि त्या वास्तूमध्ये आर्थिक, मानसिक, शारीरिक, भौतिक आणि आध्यात्मिक या पाचही लेवलवर स्थिरता मिळायला सुरुवात होते. आधी मी तुम्हाला सगळ्यांना कॉमनली उपाय देते आहे की हे आपल्याला बेसिकली आपल्या वास्तूमध्ये झालं पाहिजे. देशाचा जर विचार केला तर देशाचं जून पर्यंत तर जास्त काही परिस्थिती चेंज होणार नाहीये. जे काही चांगले बदल दिसतील ते आपल्याला जून नंतर दिसतील. कारण अजूनही मंगळाची महादशा आपल्या भारत देशाची चालू आहे. आणि एक सांगेल की जेव्हा जेव्हा आपण इंडिया हा उच्चार करतो तर इंडिया हा उच्चार न्यूमरोलॉजीनुसार अलाउड होत नाहीये. त्यामुळे मी भारतात राहतो, भारताचे व्हायब्रेशन क्रिएट करतात. बघा ज्यावेळेस भारत हे नाव लावलं जायचं तेव्हा भारत हा सोन्याचा धूर निघणारा देश होता. पण जसं इंडिया आलं
तसं गणित सगळं कोलॅप्स झालं. अर्थात तो न्यूमरोलॉजीचा खूप मोठा पार्ट आहे, त्याचा कधी वेळ मिळाला तर एक्सप्लेनेशन देईल. पण विशेष असा बदल आपल्या रोजच्या जनरली जे काही राजकीय वर्तुळ आहे किंवा त्याबद्दल तर बोलायलाच नको, पण आपल्या देशाबद्दल जी परिस्थिती आहे ती बऱ्यापैकी चांगली राहणार आहे. आणि थोडंफार आपल्या प्रधानमंत्रींना आरोग्याच्या तक्रारी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण त्यांच्याकडे प्रभू रामचंद्रांचा परिपूर्ण आशीर्वाद असल्यामुळे कदाचित माझं हे विधान चुकीचं ठरो. ओके. ह्या वर्षाची जी सुरुवात झालीये ही गुरुवारपासून झालीये. गुरुवार हा श्री हरिविष्णूचा वार आहे आणि त्यातही प्रदोष मिळालेला आहे. हरी आणि हराची पूजा करण्याचं हे वर्ष आहे. हे वर्ष सुरू होत असताना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बरेचसे ग्रह हे वक्री आहेत. त्याच्यामध्ये मंगळ अस्तंगत असल्यामुळे सुरुवातीचा काही कालावधी तुम्हाला आर्थिक उलाढाली दिसणार नाही. बरेच जणांचे पैसे जर कोणी म्हणत असेल जानेवारीत देतो, तर जानेवारीत पैसे येणार नाही, ते मार्च मध्येच येतील. मंगळ अस्तंगत आहे, बुधही अस्तंगत आहे. मुलं फक्त दाखवतील परीक्षा आहे आम्हाला अभ्यास करायचा आहे, पण रियालिटीमध्ये मुलं अभ्यास करत नाही. त्यांचा जो काही मानसिकता आहे त्यांची ती द्विधा मनस्थितीमध्ये खूप जास्त असते आणि ही कंडिशन तुम्ही जवळपास 5 जानेवारी पर्यंत फेस कराल. तुमची मुलं 5 जानेवारी नंतर बऱ्यापैकी अभ्यासाला लागू शकतात किंवा अभ्यास जरी करत असतील पण त्या अभ्यासातून स्थिरता आणि मानसिक स्थैर्य ठेवून केलेला अभ्यास लक्षात राहणं ही कंडिशन त्यांची 5 जानेवारी नंतर सुरू होते. गुरु वक्री आहे. गुरु वक्री असल्यामुळे लवकरात लवकर प्रोटेक्शन आपल्याला मिळत नाही. मग ते कुठल्याही पद्धतीतलं असो, तुमचं पासपोर्ट, विजा, परदेशी जाणं आहे, तुमचं शेतामध्ये नवीन पीक घेणं आहे, तुमचं वेट लॉस आहे, तुमच्या जिमकडनं जे काही तुम्हाला बेनिफिट पाहिजे ते तर गुरु वक्री आहे तोपर्यंत मिळणार नाही. पण याचा अर्थ असा नाही का तुम्ही घरी ताई म्हटलीये मिळणार नाही घ्या ब्लँकेट आणि झोपा, असं करू नका. तुम्ही तुमची कामं नियमितपणे चालू ठेवा. गुरु वक्री झाले त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाद जास्त दिसत आहेत आपल्याला. आपण न्यूज चॅनल ओपन केले तर तुमच्या ते लक्षात येईल. सगळीकडे कलकल चालू आहे. कुणीही आपल्या प्रगतीचा विचारच करत नाहीये. आपली प्रगती होणं म्हणजे मंगळ ग्रहाचं आपल्याला मिळणारं ब्लेसिंग आहे. आपला विचार होतो तो गुरु ग्रहाच्या आधिपत्याखाली होतो. त्यानंतर शुक्र अस्तंगत आहे. शुक्र अस्तंगत असेल तर ठरलेले प्रवास रद्द होतात. सगळ्यात पहिली गोष्ट, शुक्र जर अस्तंगत असेल तर आपण कितीही तीव्रतेने एखादा प्रवास ठरवला तर तो कॅन्सल होतो. किंवा ज्या लोकांनी खूप दिवस झाले एखादी इच्छा खूप वाढलेली आहे तर त्यांचे सडनली प्रवासही होतात, जे की ते स्वप्नही ठरवत नाही की आज दुपारी मला निघावं लागेल किंवा आज संध्याकाळी मला निघावं लागेल. असं उदाहरण आहे आमची गायत्री. सडनली महाकालचं बुकिंग झालं आणि इतकी आनंदाने सांगायला आली, मला विश्वासच बसत नाही मी महाकालला चाललीये. कारण तिचं ते खूप वर्षापासून अडकलेलं काम होतं. शुक्राच्या असतात ती महाकालला जाऊन आली. आणि आपण कितीही नियोजन केलं तर आपलं होणार नाही, कारण ते शुक्र अस्तंगत आहे आणि हा अस्तंगत आहे 28 जानेवारी पर्यंतच. शुक्राच्या अस्तामध्ये आध्यात्मिक स्थळी गर्दी बऱ्यापैकी वाढते, परंतु खरं सांगायचं म्हटलं तर शुक्राच्या अस्तामध्ये विशेषतः कुलदेवीला जाऊ नये अस्त संपल्यानंतर, कारण शुक्र ग्रहाचं आधिपत्य कुलस्वामिनीचं आहे. कुलस्वामिनीला जायचं असेल तर 28 जानेवारी नंतरच जायचं. बाकी तुम्ही इतर तीर्थक्षेत्र सहज करू शकता, पण प्रवासामध्ये त्रास होण्याची शक्यता खूप जास्त. शुक्राचं अस्त चालू असेल तर विवाहामध्ये अडचणी, जमलेलं लग्न कुठेतरी ब्रेक घेतं किंवा काहीतरी विघ्न येतं, विवाह जमत नाही, पाहुणे आले, बोलणी झाली पण पुढची बोलणी होत नाही, अकाउंटला पैसे असून पण शॉपिंग करायची आहे पण शॉपिंग मनासारखी होत नाही, इकडून तिकडून शॉपिंग केली तर त्या वस्तू लॉंग लाईफ आपल्यासाठी टिकत नाही. या सगळ्या गोष्टी शुक्र ग्रहाचं अस्त चालू असताना होतात. वाहन वास्तू तर खरेदी केली जात नाही. ही कंडिशन आहे 28 जानेवारी पर्यंत. म्हणजे वर्षाची सुरुवात ही आपल्याला ह्या वक्री आणि अस्तंगत असणाऱ्या ग्रहामुळे सुरू झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट हे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. पण वाक्य एक नेहमी लक्षात ठेवायचं की काम आहे ते करा
आणि नुसतं करू नका, तर ते काम तुम्ही किती आनंदाने करता आहात तेवढ्या आनंदाने जर तुम्ही त्याच्यामध्ये 100% दिले. सूर्य कधी आळस करतो का? किंवा असं झालंय का आज सूर्याचं ऊनच आलं नाही आमच्या अंगणामध्ये? जरी मी पहिल्यापासून सांगते की हे सूर्याचं वर्ष जरी असलं तर सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत. सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत आणि हे 7 घोड्यांपैकी एक घोडा पंगू आहे, म्हणजे पांगळा आहे. सूर्यस्तुती कोण कोण म्हणतं हे मला माहित नाही, पण त्याच्यामध्ये वर्णन आहे. जयाच्या रथा एकसी चक्र पाहे, नसे भूमी आकाश आकार काही. असे सारथी पांगुळा ज्या रथासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. एक घोडा जर पांगू असेल तर ती गाडी कुठेतरी कोलॅप्स होते की नाही? त्याच्यामुळे आपल्याही लाईफमध्ये कर्म करत असताना आपण कुठेतरी हळूवारपणे कोलॅप्स होऊ शकतो, पण बाकीचे 6 घोडे ते बॅलन्स करतात. पण मग ते बॅलन्स करताना कर्माची जोड त्याला असते. त्या सोबतीला तुमच्या राशीमध्ये, तुमच्या कुंडलीमध्ये काय ग्रहस्थिती आहे, ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने तुम्हाला फळ देणाऱ्या ठरतात. ओके, जायचं 12 राशींकडे. 12 राशी काय काय देत आहे. हा कालावधी जवळपास आपल्याला चैत्र पाडव्यापासून खूप चांगला प्राप्त होईल, कारण बरेचसे ग्रह मार्गी होतील. शनी महाराज पूर्ण वर्षभर मीन राशीत आहे. गुरुग्रह अतिचारी आहे. मी याच्या आधी पण युट्यूबला व्हिडिओ दिला की अतिचारी ग्रह म्हणजे काय. जवळपास महाभारताच्या वेळेस जी गुरुग्रहाची स्थिती होती ती आत्ता आलेली आहे आणि ही गुरुग्रहाची ग्रहस्थिती 2032 पर्यंत राहणार आहे. अतिचारी गुरु हा नेहमी कुठेतरी विध्वंसकपणा निर्माण करत असतो किंवा काहीतरी नवीन सुरुवात करत असतो. जसं 2025 अंक होता 9, अंत अस्ति प्रारंभ. तुमच्या कर्माला पुन्हा एकदा नव्याने उजाळा देऊन तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी 2026 हे आलेलं जरी असलं तरीही गुरुग्रह अतिचारी असल्यामुळे खूप जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. तुम्हाला लॉस मध्ये घेऊन जाईल तुमचा अति आत्मविश्वास. त्यामुळे विश्वास असावा, आत्मविश्वास उत्तम असावा, पण तो अति नसावा. विद्यार्थी बघा, मला ना येऊ शकतं सगळं, आणि पेन आणि पेपर हातात आला की पूर्ण ब्लँक होतात. मग तो ओव्हर कॉन्फिडन्स आपल्या रिझल्टवर दिसतो की अरे काय खरं नाही बरं का. यावर्षी विद्यार्थी खूप अग्रेसिव्ह होऊ शकतात. विद्यार्थ्यांमध्ये अति अग्रेसिव्हपणा येऊ शकतो. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तुमची मुलं जात असतील तर त्यांना वेळीच आवर घाला, नाहीतर ते जून नंतर तुम्हाला माझ्याकडे पत्रिका घेऊन यावं लागेल की ताई हे जरा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलाय आणि आम्हाला माहिती याची कॅपॅसिटी काय. मग ते नुसतं अभ्यासच नाही, गाडी चालवणं झालं, पैंज लावणं झालं, रिस्क घेणं झालं, ह्या गोष्टींमध्ये पण मुलं त्रास देऊ शकतात. आणि विशेषतः 15 ते 25 वयोगटातील मुलं या गोष्टीमध्ये तुम्हाला जास्त त्रासदायक ठरू शकतात. आपण म्हणतो ना की माणसाची माणुसकी कमी झालीये. पूर्वी बघा 15 ते 25 वयोगटातली मुलं एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला भेटत असतील तर खाली वाकून नमस्कार करायचे. आता हजारातून एखादाच वागतो. शिक्षकांना आदर दिला जायचा. शिक्षक एका गल्लीतून दिसले का मुलगा दुसऱ्या गल्लीत पळायचा. आता शिक्षकाला खुन्नस देऊन जातात. ऑलरेडी त्यांच्यातला कॉन्फिडन्स वाढत चाललाय आणि त्यात आता ओव्हर झाला म्हणजे तो त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे वेळीच त्या कॉन्फिडन्सला कंट्रोलमध्ये करा. करिअर ओरिएंटेड मुली होतील, अति करून ऑलरेडी आहेच, ऑलरेडी खूप आहेत. पण सूर्यग्रह स्वतःचा मान सन्मान, सेल्फ रिस्पेक्ट हे जरा जास्त ऐकायला मिळेल आपल्याला यावर्षी. मला काही मानपान आहे की नाही, माझं काही मन आहे की नाही, ह्या गोष्टी अवश्य करा, पण त्याला अति प्रमाण देऊ नका, नाही तर अति तिथे माती होते, हे पण लक्षात ठेवा. या पूर्ण वर्षामध्ये गुरुग्रह 1 जूनला कर्क राशीत जात आहेत. 1 जूनला कर्क राशीमध्ये जाऊन आता गुरु आहे मिथुन राशीत, 1 जून नंतर आहे कर्क राशीत आणि 31 ऑक्टोबरला ते सिंह राशीत जाणार आहे. म्हणजे एका वर्षामध्ये 3 राशी गुरुग्रह बदलतायत. या अगोदर असं कधीही झालं नाही
या अगोदर 13 महिन्यांनीच गुरु बदल व्हायचा. पण सतत गुरुचं भ्रमण हे तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या तक्रारी अवश्य देतात. विशेषतः ज्यांना गोड खाण्याचं फार आवड आहे त्यांनी थोडं कंट्रोल करा, कारण शुगर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. यावर्षी तुम्हाला डायबिटीसचे पेशंट खूप जास्त दिसतील किंवा त्याच्यात वाढ झालेली दिसेल. वेट गेन झालेले लोक जास्त दिसतील. मागच्या वर्षी किती बारीक होता, आता केवढा झालाय असं म्हणता येईल. तब्येत सुधारेल, पण ती अति पण नको सुधारायला की जी त्रासदायक ठरेल. शुगर वाढेल याचं रिझन पण विचारलं पाहिजे तुम्ही. उगाच मी सांगते म्हणून सगळ्याच गोष्टी विश्वासाने ऐकू नका. त्याच्या मागचं लॉजिकही लक्षात घ्या. गुरु हा ग्रह मेद तयार करतो. गोड पदार्थांचं आधिपत्य गुरुग्रहाकडे येतं. आणि दुसरी गोष्ट, जे रेकी शिकलेले स्टुडंट आहे, मणिपूर चक्राशी रिलेटेड पिवळा रंग येतो. पिवळा रंग गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली येतो. मणिपूर चक्र इनबॅलन्स झालं की तुमची चरबी वाढते. शरीराची, स्वभावाची नाही. तुमची चरबी वाढते आणि त्यासोबतच तुम्हाला शुगर होण्याचे चान्सेस खूप खूप जास्त येतात. त्यामुळे खाण्यापिण्यावर पण पथ्य असावं. नियम, शिस्त नुसती कामाच्या बाबतीत नाही, पण ती आहाराच्या बाबतीत पण असावी. शनिग्रह चिंताच नाही, पूर्ण वर्षभर मीन राशीत बसलेले. मीन राशीच्या लोकांना आता माझं काम होईल आणि परत चल जा घरी, अजून महिन्यानी ये. चक्र चालू आहेत फक्त, पण काळजी करू नका. ह्या चक्र तुमच्या जवळपास मार्च महिन्यानंतर मार्गी लागणार आहेत. मीन राशीच्या लोकांनी आजही कोणाच्या मध्यस्थी करायला जायचं नाही. स्पेशली कुंभ, मीन आणि मेष राशीसाठी मी शेवटी खूप चांगले उपाय देणार आहे, जे उपाय तुम्हाला इन्स्टा व्हॉट्सअपला कुठेही मिळणार नाही. तसं पाहायला गेलं तर मी 6 राशींचे व्हिडिओ करून पण अपलोड करू शकत होते, पण मला जरा तुमचे चेहरे बघितले की जरा जास्त बळ येतं की हा ठीक आहे ना, इतके लोक तर माझ्या सोबत आहे. 12 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये इतके सोबत आहे, हेच खूप झालं. आणि मला वाटतं गेल्या 3 वर्षापासून 1 जानेवारीला आपण भेटतोय, त्याच्यातले काही चेहरे रिपीट आहेत. म्हणजे एवढा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवलाय याचं समाधान मला मिळतं आणि पुन्हा वर्षभर काम करायला मी एनर्जीनी तयार होते. ओके, ग्रहांची स्थिती समजली गेली असेल डोक्यावरनं थोडी, पण ठीक आहे. डू अँड डोंट्स तर कळाले. खूप जास्त ज्योतिषमध्ये येऊ नका, माझ्या पोटावर काय तुम्ही पाय देऊ नका. ओके. मेष राशीवाले कोण कोण आहे? गेले पेज. मेष रास, पटापट हात वर करा. मेष रास एक आहे. ओके, घरात कोणाचे असतील तरी चालेल ना, तुम्ही घरच्यांसाठी पण कान देऊन ऐकाल ना, तुमच्यासाठी असंच आहे तसंच आहे. हा, घाटे काका. मेष रास, मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष छान आहे. 7.5ची सुरुवात आहे. 7.5 म्हटलं की कपाळावर आठ्या अजिबात आणायच्या नाही, कारण शनी महाराज तुमच्यामधली काय कॅपॅसिटी आहे याची ओळख करून देण्यासाठी येतात. आणि त्याला आपण म्हणतो स्ट्रगल. कारण आपल्यालाच माहित नसतं आपल्यामध्ये खरी काय कॅपॅसिटी आहे, खरी कुवत काय. ही कुवत ओळखून देणारे शनी महाराज असतात. शनीची 7.5ची सुरुवात आहे. या राशीचा स्वामी आहे मंगळ. मुळातच या लोकांचा स्वभाव खूप तापट असतो. या लोकांना वर्षभरामध्ये खूप जास्त मेहनत करावी लागेल. शनी महाराज तुमच्यातील खरे गुण दाखवून देतील. विद्यार्थ्यांना उत्तम ऊर्जा प्रदान होईल, सकारात्मक राहतील. मार्च पर्यंत थोड्याशा आरोग्याच्या तक्रारी आणि स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्वचे संबंधित त्रास या लोकांना होऊ शकतो. पोटाचे त्रास अधिक राहतील, त्यामुळे भरपूर पाणी आणि योग्य व्यायाम करणं गरजेचं राहणार आहे. या लोकांनी विशेषतः पृथ्वी तत्वाशी जास्त कनेक्ट राहावं. म्हणजे काय? रनिंग जास्त करावी. जमिनीवर उभं राहून जेवढं वर्कआउट करता येईल, मशिनरीपेक्षा पृथ्वीशी कनेक्ट होऊन जेवढं वर्कआउट कराल तेवढं तुम्हाला फायदेशीर राहणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम लाभ होईल. बोलताना विचार करा. आधीच हे फाटक्या तोंडाचे असतात मोस्ट ऑफ मेष राशीचे लोक. एकच बोलतील पण 10 पेक्षा भारी. त्यामुळे बोलताना 10 वेळेस विचार करा. कुणाचं मन दुखवलं जाणार नाही याचा अवश्य विचार करायचा आहे. मध्यस्थी करायची नाहीये.
जुलै ते सप्टेंबर त्रासदायक राहणारे, कार्यक्षमतेमध्ये कमकुवतपणा राहील, रोगप्रतिकारक शक्ती यांची कमी होऊ शकते कारण उष्णतेचे त्रास, आणि त्यातही जुलै ते सप्टेंबर हा थोडा पावसाळ्याचा कालावधी असतो. हेल्थ इश्यू यांना होऊ शकतात. यांच्यासाठी लाल, काळा, निळा हे रंग वापरायचे नाही. लगे लिहू नका वापरायचे रंग लाल, काळा, निळा. अतिघाई करू नका. यांनी उपासना करावी सूर्याची, गायत्री मंत्राची आणि मारुतीची. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. एवढंच हे 2026 तुम्हाला सांगायला आलेलं आहे. आणि शनी महाराजांची 7.5 चालू आहे, तर शनी महाराजांना अभिषेक होणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील. जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे अभिषेक करा. वाहन जपून चालवा. तुमच्या घरामध्ये मेष राशीचे लहान मुलं असतील, अंजलीताई, पोरीला गाडीची चावी देऊ नका. पूर्ण वर्षभर देऊ नका. वाहन मेष राशीच्या लोकांनी या वर्षी गाडी चालवायची डेअरिंग जास्त करायची नाहीये. वृषभ रास, कोण कोण आहे वृषभ रास? ओके, आहे वृषभ राशीचे जास्त आहे, शुक्राच्या आधिपत्याखालचे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र यांना नवनवीन संधी प्राप्त होतील. महिन्याच्या सुरुवातीला साधारणतः 4 फेब्रुवारी पर्यंत नातेसंबंध मतभेद निर्माण होऊ शकतात. मित्रपरिवारामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. मानसिकता खराब होऊ शकते. त्यामुळे जास्त मनाला लावून घ्यायचं नाही. जे आपल्यासाठी नव्हतं ते बाजूला गेले हे समजून सोडून द्यायचं आणि आपल्या कामाला लागायचं आहे. शुक्र अस्तंगत असल्यामुळे ज्या ज्या गोष्टी मनापासून केल्या त्याची रिपेमेंट करण्याची अपेक्षा ठेवायची नाही. एखाद्या शेजारणीला गाजराचा हलवा वाटीत घालून दिला म्हणजे तिने तुम्हाला आम्रखंड दिलं पाहिजे असं काही नाही. वाटी रिकामी आली तरी मनाला लावून घ्यायचं नाही. वाटी येणं गरजेचं आहे, हो की नाही? वृषभ रास, कारण खूप लक्ष असतं वृषभ राशीच्या लोकांचं. कितीही मोठ्या पदावर असू द्या, कानाकोपऱ्यातली वस्तू जरी हल्ली तरी लक्षात येते हे माझं कुठे गेलं. स्पेशली बायका. पुरुष पण तसेच असतात जवळपास. सगळं लक्ष घरातल्या कानाकोपऱ्यावर असतं. त्यामुळे अपेक्षा नका करू, कर्म करत राहा. नोकरी उत्तम संधी प्राप्त देणारी असेल. नवीन लोक, नवी नोकरी, नवी इन्कम प्राप्त होऊ शकते. वर्षाच्या मध्याअखेर उत्तम संततीपासून बातमी मिळू शकते. मुलांची परीक्षा असेल, मुलांचे रिझल्ट असतील, छान तुम्ही सेलिब्रेशन कराल. आठवण आली तर मलाही बोलवा, मी पण येईल. समाजामध्ये मान सन्मान वाढू शकतो. तुम्ही खूप चांगलं लीडरशिप करू शकता. लीडरशिप घरामध्ये करू नका, कारण घरातलं तुमचं कधीही कुणी ऐकत नाही. घरामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त अन्नपूर्णा म्हणून ओळखलं जातं महिलांना. आणि पुरुषांना काय इंटेरियर करायचं घरात, काय नवीन आणायचं याच्यावर जास्त जोर दिला जातो. त्यामुळे अजिबातही वर्चस्व घरामध्ये दाखवू नका. कामाच्या ठिकाणी असेल तर तिथे अवश्य तुम्हाला यश मिळेल. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य मे नंतर उत्तम राहील. नातेसंबंधामध्ये त्रास असतील, मतभेद राहतील, वास्तू वाहनाचे योग उत्तम राहतील. प्रवास मात्र यांचे खूप छान होतील. आणि त्यातही जर तुमच्या लाईफ पार्टनरला किंवा तुम्हाला शुक्राची महादशा असेल तर समजा बॅग भरायची आणि निघायचं, परत घरी यायचं, 2 दिवस थांबायचं, परत बॅग भरायची आणि निघायचं. हे योग तुमचे मे महिन्यानंतर उत्तम राहणार आहेत. प्रवासाला गेले ते कळवा की हो ताई आमचे प्रवास होत आहे. अति उत्साह आणि अति आत्मविश्वास वेदनादायक होईल. वाक्य नीट ऐका. अति उत्साह आणि अति आत्मविश्वास वेदनादायक ठरेल. मी करू शकते, मी बोलू शकते, मी बरोबर ठिकाणावर आणू शकते, तर नका करायला जाऊ. त्रास तुम्हाला होणार आहे. त्यामुळे सोडून द्यायला शिका. नकारात्मक लोक आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. यांनी यावर्षी घड्याळ अवश्य वापरायचे. सगळ्यात सोपा उपाय यांच्यासाठी, आणि ते पण शक्यतो व्हाईट डायलचं, सफेद रंगाची डायल असणार. वंदनाताई उद्याच घेऊन या घड्याळ. शुक्रवार आहे आणि विशेषतः जर लाईफ पार्टनर कडनं गिफ्ट आलं तर अतिउत्तम. सरांना सांगा, मला मॅडमने सांगितलंय घड्याळ घेऊन द्यायला. मला फोन करतील, म्हणतील बाई बंद कर तुझे कार्यक्रम. वृषभ राशीच्या लोकांनी ह्या वर्षी व्हाईट डायल मी बाहेर गेली ना, नाही तर पूजा. वाहन जपून चालवा. कुणालाही फुकटचा सल्ला देऊ नका. जयशंकर.
फुकटचा सल्ला द्यायला जाऊ नका. वाहन हळू चालवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. निळा रंग जास्त वापरायचा नाही. यांच्यासाठी सगळ्यात सुंदर उपासना म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी विष्णूची उपासना करावी. तशी रोजच करावी यांनी, परंतु पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला घरच्या घरी सत्यनारायण पूजा करता आली तर 1 वर्षभराच्या पौर्णिमा तुम्ही वास्तूमध्ये सत्यनारायण पूजन अवश्य करावं. नित्य उपासनेमध्ये व्यंकटेश स्तोत्र, त्याच्यानंतर रामरक्षा, श्रीकृष्णाचं कृष्ण अष्टक किंवा काहीच नाही जमलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करायचा आहे. आणि ह्या लोकांनी काळजी घ्यायची की यांनी घड्याळ आणि अत्तर वर्षभर कुणालाही भेट द्यायचं नाही. ज्यांच्या शुक्राच्या राशी आहेत तुळ आणि वृषभ या राशीच्या लोकांनी वर्षभर हे गिफ्ट द्यायचं नाहीये, नंतर दिलं तरी चालेल. महालक्ष्मीची आणि विष्णूची उपासना करावी. कुलस्वामिनीची सुद्धा उपासना तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरणार आहे. पुढची रास येते मिथुन. राशी स्वामी आहे बुध. नवी संधी, नव यश प्राप्त होणारं अतिशय सुंदर असं वर्ष आहे. मिथुन राशीच्याच राशीमध्ये गुरुचं भ्रमण जवळपास जून महिन्यापर्यंत आहे. हे वर्ष तुम्हाला उच्च पदाची ओळख करून देणारं आहे. सोशल मीडियावर अपडेट असाल तर नेटवर्क वाढेल. सोशल मीडियापासून छान पद्धतीने तुम्हाला इन्कम मिळायला सुरुवात होईल. पासपोर्ट व्हिसा प्राप्त होऊ शकतो. मन स्थिर ठेवणं खूप गरजेचं आहे. मिथुन राशीचे लोक प्रचंड चंचल असतात. त्यांना मनशांती अजिबातही नसते. त्यासाठी ह्या मुलांनी किमान विशेषतः मुलांनी ओमकार साधना जास्त करावी. प्लीज व्हिडिओ ऑन करा, नाही तर क्लास लिव्ह केला तरी चालेल. या लोकांनी वेळेचं योग्य नियोजन करायचं आहे. पोटाचे कफचे त्रास होऊ शकतात. पोटाचे आणि कफचे त्रास यांना होऊ शकतात. स्पेशली या लोकांचं एकतर कफ प्रकृती असते मिथुन राशीच्या लोकांची, आणि कफ प्रकृतीमुळे यांना कफ फार लवकर होतो. त्यामुळे यांनी जितकं शक्य होईल तितकं पोटाची आणि कफची गरम उबदार राहतील याची जास्त काळजी घ्यायची आहे. रागावर नियंत्रण ठेवा. प्रमोशन यावर्षी सहज प्राप्त होऊ शकतं. वैवाहिक सुख प्राप्त होईल. कागदपत्र जपून ठेवा. मिथुन राशीचे लोकांना अतिघाई असल्यामुळे यांची कागदपत्र ठेवली आहेत मी वेळेवर, पण ती वेळेवर कधीही सापडत नाही. अशी गोष्ट खूप जास्त मिथुन राशीच्या लोकांची होते. आर्थिक व्यवहार जपून करा. धार्मिक यात्रा यांच्याकडनं अतिउत्तम राहणार आहेत. महत्वाचा सल्ला घेताना हे वाक्य आठवणीने लक्षात घ्या. जे कोण कोणी मिथुन राशीत आहे, मिथुन राशीच्या लोकांनी कुठलाही आर्थिक सल्ला घेताना किंवा आर्थिक बाबतीत काम करत असताना वडिलांचा सल्ला अवश्य घ्यावा. पतीचा, वडिलांचा सल्ला, वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घेऊन त्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे. जून महिना तुम्हाला उत्तम तीर्थक्षेत्राचं त्यासोबतच पाठ पूजनाचे योग घेऊन येतात. या लोकांच्या घरी मोठे मोठे धार्मिक कार्य सुद्धा यावर्षी होण्याचे योग अत्यंत उत्तम आहेत. मोठे अभिषेक होऊ शकतात. नवीन वास्तू होऊ शकते. वास्तूची वास्तुशांती सुद्धा होऊ शकते. या लोकांनी हिरव्या रंगाचे पदार्थ दान करायचे आहेत. विशेषतः बुधवारच्या दिवशी एखाद्या तुमच्या घरी जर बाई कामाला येत असेल, मेथीची भाजी घेऊन द्या, पालकाची भाजी घेऊन द्या. कधी गाईला हिरवा चारा पोच करा. या वर्षी ह्या लोकांनी किन्नरांची सेवा जास्त करायची आहे. तृतीयपंथी लोकांची सेवा जर मिथुन राशीच्या लोकांनी केली तर ती त्यांना जास्त फलदायी ठरणार आहे. यांच्यासाठी उपाय, वार्षिक उपाय आहे गणपतीची उपासना. गणपतीची उपासना करून कालभैरव अष्टकाचं पठण ह्या लोकांनी अवश्य करावं. विशेषतः जे आद्रा नक्षत्राची लोक आहेत, आद्रा नक्षत्राच्या लोकांनी आता एका राशीमध्ये 2.5 नक्षत्र येतात. 2.5 नक्षत्राचे 9 चरणी येतात. आता तुम्हाला म्हणाल ताई हे जरा जास्तच झालंय, आपल्या साध्या साध्या भाषेत सांगा. पण तुम्हाला जर तुमचं आद्रा नक्षत्र आहे हे माहित असेल तर आद्रा नक्षत्राच्या लोकांनी आपल्या कालभैरवाची उपासना करणं खूप गरजेचं राहणार आहे. आणि मिथुन राशीच्या लोकांनी नियमितपणेच भाग्योदयासाठी किन्नर समाजाची जास्त सेवा करावी. जास्त सेवा करावी म्हणजे भेटला किन्नर तर त्याला कधीही बिना हाती रिकामं जाऊ नाही द्यायचं. आपल्या यथाशक्ती यथाभक्ती त्या व्यक्तीला 2 पैसे देऊन परत या म्हणायचं. आणि विशेष म्हणजे वेलची जर तुम्हाला किन्नर लोकांना देता आली तर ती वेलची बुधवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी
किन्नर लोकांना जर तुम्ही वर्षभर देत गेलात तर आर्थिक प्रगती अतिशय उत्तम होणार आहे. या लोकांनी हिरवा रंग अधिक वापरायचा आहे. कर्क राशीचे लोक, कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र. सतत गोंधळलेले कोण कोण आहे कर्क रास? श्वेताताई खूप छान हसू आलं. मिस्टरांची रास वाटते तुमच्या. तुमच्या स्माईल वरूनच कळालं. कर्क रास अति गोंधळ आणि सगळ्या गोष्टीमध्ये नॉलेज घेण्याची इच्छा असते, पण पूर्ण काहीच करत नाही. पण पूर्णत्वाला जात नाही. सगळीकडे डोकवतात पण शेवटी बॅग मध्ये काहीच उरत नाही. अशी कंडिशन या कर्क राशीच्या लोकांची असते. प्रचंड फूडी असतात. फूडी असतात म्हणजे यांना दुसऱ्यांना करून खाऊ घालण्यात फार मजा असते आणि खूप छान अन्नपूर्ण असतात. कर्क राशीच्या लोकांचा स्वयंपाक अतिशय सुंदर होतो. अनुपमाताई बोलवा कधी आम्हाला, कौतुक करतोय आम्ही तुमचं. कर्क राशीचे लोक अति विचारी असतात. म्हणजे रस्त्याने जाताना जर एखादा गरीब व्यक्ती दिसला तर त्याच्यावर घरी पोहोचेपर्यंत त्या पीएचडी करू शकतात. त्याला कोण खायला देईल, तो कुठे झोपेल, तो कुठे बसेल, कुठे उठेल, असे त्यांचे अतिविचार सुरू होत असतात. याचा स्वामी चंद्र आहे, त्याच्यामुळे चंचलता खूप जास्त असते आणि हे एव्हरग्रीन असतात, सदैव हॅपी. पण तो हॅपीनेस फक्त स्वतःसाठी असतो. चेहऱ्यावर स्माईल आणि यांची स्माईल कुठेतरी, सॉरी टू से राग नका येऊ देऊ, आपण म्हणतो ना कुशीतची स्माईल असते, आपल्याला कळत नाही. यांच्या स्माईल मध्ये काहीतरी रहस्य असतं. ही स्माईल खडूस म्हणून दिलीये का एकदम जॉयफुल दिलीये हे कळायला थोडा वेळ लागतो. बरोबर आहे का श्वेताताई? बरोबर आहे. ओके, कर्क रास बघूया. 1 जून 2026 पासून गुरुबळ तुमच्या राशीत आहे. त्यामुळे तुमच्या राशीत येणारे हे गुरुभ्रमण तुम्हाला नक्कीच उत्तम आध्यात्मिक प्रगती देणार आहे. नवम भावातून तुमचं शनीचं भ्रमण होतंय. तुमच्या भाग्योदय स्थानातलं शनीचं भ्रमण आणि तुमच्या राशीतनं गुरुचं भ्रमण तुम्हाला अतिशय आध्यात्मिक पद्धतीवर उत्तम प्रगती देणारं ठरतं. हा सगळ्यात मोठा 2026चा महत्वाचा मुद्दा आहे. पैशा मागे तर सगळेच पळतात. कुणीतरी पाहिजे ना अध्यात्मामध्ये यश कसं मिळेल याची तळमळ असणारा, तर ही तळमळ कर्क राशीची पूर्ण होणार आहे. 1 जून पर्यंत थोडासा धीर धरला पाहिजे. 2025 जसा आळशीपणात गेला तसाच 2026 घालवू नका. 2025 ला या कर्क राशीची कामं कोणतीच वेळेत झाली नाही. 2 महिना लेट, 3 महिना लेट, आज करू उद्या करू, ह्या गोष्टी जास्त झाल्या. यांनी विशेषतः आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आईच्या आरोग्याला कुठेतरी त्रास होण्याची शक्यता आहे. थोडं स्वतःचं वेळापत्रक बदललं पाहिजे. कर्क राशीच्या लोकांना गॉसिप खूप आवडतं, चर्चा करायला खूप आवडतं, पण त्या चर्चा निरर्थक नको याची मात्र काळजी घेतली पाहिजे. मानसिकता भरभक्कम ठेवा. उगाचच मनाला लागेल अशा छोट्या गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवणं योग्य नाही. शक्यतो ज्यांची एक बहीण कर्क राशीची, कोणाकोणाची बहीण कर्क राशीची आहे? माझी आहे. सकाळी 8:30 ला फोन वाजलाच पाहिजे. कर्क राशीच्या बहिणी जर असतील तर डेली अपडेट घेणारे असतात. अगदीच काही नाही सांगितलं, भाजी काय केली ते तरी सांग. जरी आपल्या घरातलं बाकी काही डिस्कशन नाही केलं तर तो स्वयंपाक काय केला याचे डिटेल्स तरी त्यांना द्यावे लागतात. 1 जून पासून ही लोक थोडेसे अपडेट होतील आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये, नोकरीमध्ये उत्तम लाभ राहणार आहे. सरकारी योजनेतून फायदे मिळणार आहेत. सकारात्मक रहा. विनाकारण वेळ वाया घालवू नका. वास्तूमध्ये नवीन बदल होऊ शकतात, रिनोव्हेशन होऊ शकतं, नवीन इंटेरियर होऊ शकतं, नवीन खरेदी तुमच्या वास्तूमध्ये उत्तम राहणार आहे. विशेष म्हणजे वडिलांशी मतभेद घालवू नका. कर्क राशीच्या लोकांशी वडिलांसोबत मतभेद जास्त असतात, त्यामुळे हे वर्ष पित्याचं आहे. सांगायचंच राहिलं, रवी हा ग्रह आत्माकारक ग्रह आहे, याला पित्याचं कारकत्व दिलेलं आहे. त्यामुळे सूर्य म्हणजे आपले वडील यांनी विनाकारण वडिलांशी मतभेद घालायचे नाही. नवनवीन व्यवसायाच्या संधी येतील, त्या संधीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी वेळापत्रक लक्षात ठेवा. कॉम्पिटिशन तुम्हाला ह्या वर्षी जास्त असणार आहे.
कॉम्पिटिशन यावर्षी जास्त असणार आहे. वैवाहिक जीवन उत्तम राहील. कफ फुफ्फुसांचा त्रास होऊ शकतो. पैशांचा हिशोब ठेवा. विशेषतः या लोकांनी जलदान अवश्य करावं. यांच्यासाठी हा वर्षभराचा उपाय छान असेल आणि हे जलदान शक्यतो अमावस्येच्या दिवशी करावं. आता जलदान करावं म्हणजे काय? समजा तुम्ही प्रवासामध्ये आहात किंवा तुमच्या घराच्या आसपास गरीब लोक असतात, पाण्याच्या बॉटल तुम्ही तिथे गिफ्ट देऊ शकता. किंवा मंदिर आहे एखादं, मंदिरामध्ये भाविक खूप जास्त येत असतील, एक पाण्याचा जार तुम्ही मंदिरामध्ये भरून ठेवू शकता. आणि विशेषतः त्याच्याही मध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जर तुम्ही पानपोळीची सोय केली तर तुमच्यासारखे नशीबवान दुसरं कोणीच नाही. त्यामुळे ह्या लोकांनी या वर्षी जलदान अवश्य करायचं आहे. आणि समुद्रातलं पाणी यांच्यासाठी सगळ्यात छान उपाय राहील. समुद्र किनारी गेलात तर समुद्राचं पाणी काचेच्या बाटलीमध्ये भरून आपल्या वास्तूमध्ये अवश्य ठेवा. विशेषतः उत्तर दिशेला ठेवलं तर ते जास्त फलदायी ठरेल. महादेवाची पूजा नियमितपणे करा आणि चांदी अवश्य वापरा. जसं मी वृषभ राशीला सांगितलं घड्याळ वापरा, तसं कर्क राशीच्या लोकांनी यावर्षी चांदी जास्त वापरायची आहे. जमलं तुम्हाला तर तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये चांदीचा एखादा दागिना टाकून ते पाणी तुम्ही अवश्य पिऊ शकता. सिंह राशीचा स्वामी आहे रवी. सिंह राशीतूनच केतूचं सुद्धा भ्रमण होत आहे आणि सिंह राशीवर शनीची ढैया सुद्धा चालू आहे. त्यामुळे ह्या लोकांनी थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता स्टेबल राहणं खूप गरजेचं राहणार आहे. उग्रपणा यांच्या स्वभावातच येतो, त्यामुळे तो उग्रपणा त्रासदायक ठरणार नाही याची अवश्य काळजी घ्या. केतू आपल्या राशीतून असून शनी महाराज आपल्या 8व्या भावामध्ये आहे. घाबरवत नाहीये, अलर्ट करते, टेन्शन घेऊ नका. कोण कोण आहे सिंह राशीचे? अरे वा, कुणीच नाहीये सिंह राशीचं. चक्क सिंह राशीचं कुणी नाहीये. मी नावाने आहे, मोहिनी नावाने. जन्म नाही, नावाने नावाने नाही, आपल्या कुंडलीतल्या नावाने बघायचं. हा, कुंडलीतल्या मग जन्म नावाने नाही. जन्मरास माझी मीन आहे. नाही, मोहिनी नाही. कुंडलीतलं नाव पाहिजे तुमचं, म वर्ण. मुलीची आहे माझ्या. अच्छा, ओके. काका ऐका, मुलीला आपल्याला उपाय देता येतील. हो, शनीची ढैया चालू आहे. ही ग्रहस्थिती त्यांना उत्तम अध्यात्म देणारे आहे. अर्थात आताच्या मुलं करत नाही तो भाग वेगळा, पण आध्यात्मिक प्रगती यांची उत्तम होणार आहे. ध्यान साधना उत्तम होणार आहे. अति अपेक्षा आणि उगीचच कामाचा दबाव घ्यायचा नाही. मोठ्या मुलीची आहे का काका तुमच्या? धाकट्या मुलीची. धाकटेची, ओके. अति अपेक्षा आणि ओके, उगीचच कामाचा दबाव न घेता व्यर्थ चिंता करायची नाहीये. मानसिकता स्थिर ठेवावी लागेल. जवळचे नातेसंबंध थोडे त्रासदायक ठरू शकतात. नवीन व्यक्तींसोबत जोडताना आनंददायी राहा. म्हणजे मुलीचं लग्न होणार आहे काका ह्या वर्षी. नवीन व्यक्तींसोबत तुमची नवीन ओळख होऊ शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धनलाभ होईल, परंतु खर्चही तितकाच राहणार आहे. त्यामुळे खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवायचंय. सिंह राशीला थोडं अलर्ट राहायचं आहे. सॉरी, पण खूप चांगलं मी सिंह राशीबद्दल बोलली नाही असं मला वाटतं. पण जी ग्रहस्थिती आहे, कारण ज्या वेळेस त्यांच्या राशीमध्ये केतू येतो तर हा केतू विरक्ती देतो. केतू तुम्हाला आध्यात्मिक ओढ देतो, एकांत प्रिय देतो. त्यामुळे थोडंसं आपल्याला आत्मचिंतन करण्याची ही ग्रहस्थिती आहे असं म्हटलं तरी चालेल. ह्या लोकांनी हनुमान चालीसा आणि नरसिंहाची उपासना करणं गरजेचं आहे. विष्णूची जी रूपं आहेत त्या विष्णूच्या रूपांपैकी नरसिंहाची उपासना या लोकांनी अति प्रमाणात करावी. आता नरसिंहाच्या उपासनेमध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्र सुद्धा पठण करू शकता. साखर जास्त दान केली पाहिजे. सिंह राशीच्या लोकांनी या वर्षभरामध्ये साखर दान करणं तितकंच गरजेचं राहील. पुढे येते कन्या रास. आणि सिंह राशीच्या लोकांनी कालभैरवाचंही दर्शन घ्यावं. केतू जेव्हा फर्स्ट हाऊस मध्ये येतो, राहू 7th हाऊस मध्ये येतो, त्यावेळेस तुम्हाला कालभैरवाचं दर्शन हे अतिशय फायद्याचं ठरतं. कुत्र्यांची सेवा करावी, परंतु कुत्रे पाळू नये. ते डॉग घरामध्ये अजिबात आणायचे नाही सिंह राशीच्या लोकांनी. ते बाहेरचे डॉगला तुम्ही खाऊ पिऊ घालू शकता. कन्या रास. कन्या रास येते बुधाची रास. पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये असणारी ही लोक, स्वप्नामध्ये अतिशय रमणारी ही लोक असतात कन्या राशीचे. स्वप्नाळू लोक आणि त्या स्वप्नामध्येच खूप जास्त जगत असतात. त्यामुळे स्वप्नपूर्तीचं हे तुमचं वर्ष आहे. छान मेहनत घेणार आहात
आळस थोडासा बाजूला ठेवून कार्याला लक्ष ठेवलं तर ऑगस्ट महिन्यानंतर तुमची धावपळ थोडी वाढू शकते, पण ती धावपळ तुम्हाला उत्तम यश देण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यानंतर तुमचं प्रमोशन होऊ शकतं, पासपोर्ट व्हिसा मिळू शकतो, विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्तम यशही मिळू शकतं. स्त्री वर्गाला उत्तम लाईफ पार्टनर, वैवाहिक जीवनामध्ये मतभेद आता चालू असण्याची शक्यता खूप जास्त आहे. ते असतील तर ऑगस्ट नंतर तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये उत्तम सुख प्रदान होऊ शकतं. घरामध्ये बदल किंवा घरामध्ये रिनोव्हेशन होण्याचे सुद्धा योग आहे. पोटाच्या खालची बाजू म्हणजे ओटीपोट, गर्भपिशवी, मूळव्याध याचे त्रास होण्याची शक्यता यावर्षी यांना जास्त आहे. खाद्यपदार्थांवर नियंत्रण ठेवा. मित्र परिवारापासून सावध राहा. उगीचच गप्पा मारताना आपण एक बोललो आणि समोरचा चुकीचा मेसेज देतो आहे, या गोष्टी होणार नाही याची अवश्य काळजी घ्या. नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते. वाद कमी करा. धन जपून ठेवा. त्वचेचा त्रास यावर्षी तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये होऊ शकतो. त्वचेचा त्रास हा जवळपास तुम्हाला ऑगस्ट नंतर होण्याचे चान्सेस जास्त आहे. यामध्ये तुम्हाला उपासना आहे सूर्य उपासना, लक्ष्मीची उपासना, आणि ह्या लोकांनी रोज अत्तर वापरलं पाहिजे. विशेषतः गुलाबाचं अत्तर ह्या लोकांनी रोज वापरावं आणि अत्तर हे स्त्री वर्गाला भेट द्यायचं आहे. कन्या राशीच्या लोकांनी बहिणीला, भाचीला, पुतणीला, पत्नीला, गर्लफ्रेंडला अत्तर गिफ्ट द्या. कोण कोण आहे कन्या राशीचं? ओके, सीमा ताई, त्वचेचे त्रास, तुम्ही नाही, मुलगा आहे. ओके ओके, बर. तनिषाई अरे बापरे, बर तनिषाची आहे. पण आहे. बर, बरेच आहेत कन्या राशीचे. गोंधळलेले लोक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातात आणि चुकीचे निर्णय घेऊ नका. यावर्षी अजिबातही ह्या मुलांना ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ देऊ नका. माझा झालाय मम्मी अभ्यास, तू मला अभ्यास घेऊ नको, असं याला करू देऊ नका. ऐकलं? हा, ऐकलं. तो ऐकतो, तुम्हीच ऐकत नाही. आम्ही दोघं पण एकाच राशीचे. अरे देवा, चालू द्या मग. तुमच्या मिस्टरांना सांगावं लागेल मग, यांचं ऐकू नका. मी पण आहे कन्या राशीचा. तुम्ही पण आहे कन्या राशीचे. ऑगस्ट महिन्यानंतर, नंदन ऑगस्ट नंतर तुम्ही पेढे घेऊन या दादा ऑफिसवर, मी वाट पाहते. मी पण आहे नंदन पवार. हो ना, मग मी तुम्हालाच म्हंटले ऑगस्ट नंतर पेढे घेऊन या. तुम्ही बरेच मागचं स्ट्रगल अजून तुमचं बाकी आहे. खूप पण मी, बाकी आहे. हो ना, मग ऑगस्ट पर्यंत थांबा, होईल सगळं. रेमेडीज सुरू करा. बहिणाबाईला अत्तर भेट द्या. तुमच्या बहिणाबाई पण आहेत जॉईन झालेल्या. बहिणीला आणि बायकोला का? बहिणीला द्या हो, बायकोला, बहिणीला द्या आधी. चालले बायकोला द्यायला लगे. बहिणीला द्या आधी. मम्मीकडून पण घेते, मम्मीची पण कन्याच. ओके, मम्मीकडनं पण घे. तू कपाटच घे नवीन अत्तर ठेवायला. हे चालेल बघा, चालेल मला. दोघं भाऊ, एक बहीण, पूर्ण परिवार बसलाय. किती छान वाटतंय. थँक्यू सो मच. सगळ्या माझ्या आत्ताचा स्टॉक घेऊन जाईल. खूप जास्त स्टॉकचा बसलेला आहे हाऊस आहे म्हणून. तिला पुण्याला येऊ देऊ नका. आत्ताच येऊन गेले, 4 चालली वाजता मी येऊन परत. गेली. चला, ग्रुपवर जेवढे कन्या राशीचे आहेत त्यांना अत्तर पाठवून द्या, काही प्रॉब्लेम नाही. चालेल मला. चालेल चालेल, नक्की नक्की. ओके, चला, वृश्चिक रास. हा, नाही, कन्या झाली ना आता. तुळा रास राहिली ना. कोण कोण आहे तुळा राशीचं? नाही, आपण आपली बघू. कोण आहे तुळेचं? कुणीच नाही. वंदनाताई आहे. ओके, माईक बंद करा फक्त, म्हणजे बाकीच्यांना कन्फ्युज होणार नाही. मी आहे ना ताई कुलतोळेचा. हा, तुम्ही आहात. ओके, तुमच्या घरात तर आहे. ओके, म्हणजे आहे घरात कुणीतरी तुळे राशीचा आहे. हरकत नाही, चालेल. तुळ रास, स्वामी शुक्र. मी पण तुळ राशीचीच आहे. तुळ राशीचा स्वामी आहे शुक्र. उत्तम प्रवास होणार आहे. स्वप्नांची पूर्तता होणार आहे. आनंद आणि उत्साह देणारं हे वर्ष असणार आहे. हे स्पेशली पूर्ण वर्ष तुळ राशीसाठी एकदम जबरदस्त आहे. कुणी कुणी माझं कालचं स्टेटस बघितलं? त्या स्टेटसवरनच तुम्हाला कळलं असेल ना. जलन बरकरार रखो, हम जलवा बन के आएंगे. तुळ राशीला हेच मी सांगेल.
तुम्ही म्हणाल ताई जरा जास्तच आता उड्या मारायला लागलीये, पण कधी कधी बालिशपणा करावा, जगून घ्यावं. तूळ राशीसाठी तुळस आहे तुम्हाला तुमची तूळ रास आहे? हो, माझी तूळ रास आहे. अच्छा, म्हणून म्हटले. हो. तूळ राशीला हे वर्ष अतिशय आनंद देणारं आहे. उत्तम प्रवासही होतील, स्वप्नांची पूर्तता होतील. फक्त ह्या लोकांनी स्वार्थीपणा कमी केला पाहिजे. आधी माझं जो विचार करतो तो कमी केला गेला पाहिजे. वकील, कोर्ट कचेरीपासून सावध राहिलं पाहिजे. आत्मविश्वास उत्तम असेल, कार्यतत्परता उत्तम असेल. भोजन, आहार, विहार याच्यावर नियंत्रण ठेवावं. खाण्याच्या पद्धतीमध्ये थोडेफार नियम यावर्षी यांना फॉलो करावे लागतील. उत्तम सकारात्मकता आणि विचारांची प्रगल्भता, विशेष करून तसं पाहायला गेलं तर आता इतकं जेवढं छान बोलते ते अनुभवण्याची किंवा संधी मला प्राप्त होणार आहे याचा आनंद तर आहे, परंतु ती संधी प्राप्त होत असताना किंवा तूळ राशीच्या लोकांनी मागचे जवळपास 2.5-3 वर्ष जर बघितले तर इतके काही बेकार चटके बसलेले आहेत. मग ते आर्थिक असू दे, मानसिक असू दे, शारीरिक असू दे किंवा बौद्धिक असू दे. हातातोंडाशी आलेली डिग्रीचं सर्टिफिकेट जेव्हा 1 वर्ष पोस्टपोन होतं तर तो मनस्ताप किती मोठा होतो हे सुद्धा अनुभवलेलं आहे. त्यामुळे 2026 मगर जो फिर से उड़ सका वही तो जिंदा है ही म्हणणारी तुळरास असणार आहे. तुमची सगळी स्वप्न 2026 नक्की पूर्ण करणार आहे. नवीन नोकरी मिळेल, परदेशातलेही प्रवास होतील, अडकलेली कामं मार्गी लागतील. तूळ राशीच्या लोकांना विशेषतः वैमानिक प्रवासाचे योग सुद्धा उत्तम राहणार आहे. काका मुलीसाठी लग्नाला तुम्ही प्रवासाला जाऊ शकता. व्यक्तिमत्वामध्ये बदल घडविण्याची उत्तम संधी प्राप्त होईल. अचानक तसे 1 जानेवारीला तर सगळे संकल्प करतात की मी आता रोज व्यायाम करणार आहे, मी रोज फिरायला जाणार आहे, मी वेट लॉस करणार आहे, बरंच. पण तो संकल्प 3 तारखेपर्यंतच असतो. 4 तारखेला परत नको यार झोपू दे, थंडी खूप आहे. पण असं करून चालणार नाही. त्याच्यातले मी पण आहे, मलाही असं करून चालणार नाही. थोडंसं वर्कआउटवर लक्ष द्यावं लागेल. आरोग्याच्या तक्रारी आपल्याला त्रासदायक ठरतील. सगळं काही छान आहे, पण जर आरोग्यच खराब असेल तर आपण त्या गोष्टीचा आनंद नाही घेऊ शकत. त्यामुळे अगोदर आपली हेल्थ जपणं यावर्षी महत्वाचं आहे. समाजामध्ये मान सन्मान उत्तम वाढेल. सोशल मीडिया, इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याची ही उत्तम संधी आहे आणि मला त्या संधीचा भरभरून लाभ घेण्यासाठी तुमच्या सगळ्यांची सुद्धा मदत लागणार आहे. ओके, कारण मला आवडतं इन्स्टा, फेसबुकवर नवनवीन गोष्टी सांगायला. त्यामुळे तुळा राससाठी हे वर्ष परमेश्वरावर तुम्ही विश्वास तर मुळातच ठेवत आहात. त्यामुळे तुमचं कर्म अतिशय चांगलं राहणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. ज्यावेळेस सगळ्या गोष्टी सहज मिळायला लागतात आणि मागे घडून गेलेल्या अडचणींवर जर आपण मात करून पुढे येत असतो तर कुठेतरी अहंकार जागा होतो आणि एकदा अहंकार जागा झाला की शब्दांची, बोलण्याची पद्धत बदलते. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण अवश्य यावर्षी ठेवायचं आहे. मान सन्मान होतील, पतप्रतिष्ठा वाढेल, धन संबंधातले सगळे यश प्राप्ती मिळणार आहे. बँकेपासनं विविध लाभ मिळतील. क्रेडिट कार्डचे बरेच ऑफर येऊ शकतात. अचानक लोन जे सोडून दिली होती अपेक्षा ते पण पास होऊ शकतं. बऱ्याचशा गोष्टी बँकिंग क्षेत्रातून तुम्हाला उत्तम प्राप्त होऊ शकतात. या लोकांनी सुद्धा घड्याळ आणि अत्तर भेट द्यायचं नाहीये. या लोकांनी घड्याळ आणि अत्तर भेट द्यायचं नाहीये. या लोकांनी शक्यतो स्फटिकाची माळ वर्षभर वापरावी किंवा ॲमेथिस्टची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करावी. स्पिरिच्युअल जर्नीमध्ये यांना उत्तम यश प्राप्त होण्याची संधी 2026 तुम्हाला देत आहे. त्यामुळे मेडिटेशन, साधना, विपश्यना या गोष्टींकडे पहिली प्रायोरिटी द्यायची आहे आणि नंतर आपल्या कर्माला सुरुवात करायची आहे. फक्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. त्याच्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्या. तुळ राशीच्या लोकांनी पूर्ण वर्षभर आई आणि वडिलांना रोज नमस्कार करायचा आहे. जर ते हयात असतील तर उत्तम, नसतील तर रोज डोळे बंद करून त्यांचं स्मरण करायचं आहे आणि शक्य असेल तर आईसाठी वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला सफेद मिठाई आईला भेट द्यायची आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी
हा अतिशय सोपा उपाय असणार आहे. वृश्चिक रास. कोण आहे वृश्चिक रास? ताई उपासना कुठची करायची? उपासना विष्णूची, ओके. श्रीहरी मी. विष्णूची उपासना. विष्णू वृश्चिक. सहस्त्रनाम. विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र. तुमचं ह्या वर्षी अयोध्या होणार, बालाजीला जाण्याचे योग आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्राच्या पण भेटी तुळ राशीच्या खूप जास्त होऊ शकतात. ओके. थँक्यू. मेडिटेशन अवश्य करा ह्या वर्षी, पूर्ण वर्षभर स्पिरिच्युअल जर्नीमध्ये या. आता माझा ऍक्च्युअली मेडिटेशनचा क्लास होता, पण तुमच्या क्लाससाठी म्हणून मी तो सोडला. थँक्यू सो मच. थँक्यू. पण नक्की करा, मेडिटेशननी फायदे खूप उद्यापासून मिळणार आहे. उद्या करेन, उद्या सकाळी करेन. आता नक्कीच. संध्याकाळची बॅच नाही. नक्कीच. त्यानंतर वृश्चिक रास, मंगळाची रास, डंक मारणारी रास. मला फार भीती वाटते वृश्चिक राशीच्या लोकांची. खतरनाक असतात एकदम. मला बोलायचं. मी आहे ग. अरे बापरे, कोण? संध्याताई. हा. ओके, सॉरी बर का. तशा तुम्ही नाही अगं, पण आहात. काही नाही तसं. फॅमिली मेंबर म्हटल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या पाहिजे ना. खूपच सिरियस सांगण्यात मजा नाही. हे लोक लढवय्या असतात. शून्यातून विश्व दादूच्या निर्माण पप्पांची. करण्याची ताकद असते. पण हेकेखोरही तितकेच असतात. स्वतःचं म्हणणं पूर्ण होईपर्यंत हे शांत बसत नाही. जसं आमच्या संध्याताई, मैत्रिणींना विचारलं ट्रिपला येणार का, नाही म्हटल्या, यांनी बॅग उचलली आणि एकटेच गेल्या निघून. याला म्हणतात वृश्चिक रास. वय वर्ष 54. मैत्रिणींची गरज नाही. स्वामी मंगळ आहे, रवीचं वर्ष आहे, दोन्ही अग्नितत्वाचे आहेत. उष्णतेचे त्रास तुम्हाला होऊ शकतात. जीवनामध्ये नवीन बदल घडू शकतो. बदल घडण्याची संधी सहज प्राप्त होऊ शकते. बौद्धिक क्षमता वाढेल. घरामध्ये वादविवाद टाळावे. रागावर नियंत्रण ठेवावं. मुळातच तुमच्या राशीमध्ये चंद्र कमकुवत असतो. त्यामुळे मानसिक स्तरावर जास्त काम करावं लागेल. उगीच छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाही. रोगप्रतिकारक शक्ती यांची अतिशय उत्तम राहणार आहे. सकारात्मक राहणार आहे. कला क्षेत्रामध्ये उत्तम यश प्राप्त होऊ शकतं. महिलांना मासिक पाळीचे, गर्भपिशवीचे त्रास होण्याची शक्यता आहे. जी मुलं एअरफोर्स साठी प्रयत्न करतायत, एनडीए साठी प्रयत्न करतायत, त्या मुलांना उत्तम यश प्राप्त होऊ शकतं. जे मैदानी खेळ खेळतात, मैदानी खेळांशी कनेक्टेड आहेत किंवा जिथे धाडस आहे, त्या धाडसी क्षेत्रामध्ये मुलं आहेत, त्यांना उत्तम यश प्राप्त होऊ शकतं. इतरांच्या वादामध्ये पडून सल्ला फुकटचा द्यायला जाऊ नका. तुमची बदनामी होऊ शकते. दोघांचे भांडण, तिसऱ्याची बदनामी असं झालं नाही पाहिजे. त्यामुळे बाबा तुझं तू बघून घे, मला काही मध्ये घेऊ नको. बोलण्यामध्ये स्पष्टपणा असावा. उगीच भावनेच्या आहारी जाल तर मनस्ताप होऊ शकतो. तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळता परत ते सप्टेंबर पर्यंत पोस्टपोन होऊ शकतं. त्यामुळे नाराज न राहता काम करत राहा. तुमचा एक दिवस नक्की येणार आहे. पैसे देताना, उधार देताना विचार करा. तुमचे नोकरीचं काय पैसे, म्हटली ताई? नोकरीचं काय? नोकरीमध्ये प्रमोशन मिळता पोस्टपोन होऊ शकतं. अच्छा. पण ते सप्टेंबर नंतर मिळण्याचे योग पुन्हा येतील. आणि यांची पण नोकरीत बदल तीच होऊ राशी. शकतो का वृश्चिक राशीला? हो, नोकरीत बदल? नोकरीत बदल होऊ शकतो. आता अर्थात त्यांची दशा महादशा ही पाहावी लागेल. शुक्राची महादशा. शुक्राची आणि ते गुरु महादशा आहे. आहे ना पण वृश्चिक. हो ना, आणि गुरु हे ना. गुरुबळ डाऊन अच्छा, आहे त्यांचं, शनिबळ पण डाऊन आहे. त्याच्यामुळे थोडंसं शांत राहिलेलंच बेटर राहणार आहे. आरोग्याच्या तक्रारी पण थोड्याफार चालूच राहणार आहे. ब्लड कमी होणं, यांचा चंद्र वीक असल्यामुळे शरीरातलं ब्लड कमी होणं, B12 कमी होणं, ह्या गोष्टी यांना त्रासदायक ठरू शकतात. थोडक्यात खाणपान व्यवस्थित घ्या. खाण्यावर नियंत्रण ठेवा. हेल्दी फूड खाणं खूप गरजेचं राहणार आहे. मंदिराच्या यांनी सगळ्यात सुंदर उपाय काय करायचा आहे, तर जिथे कुठे मंदिराचं बांधकाम चालू असेल तर आपल्या इच्छेनुसार किमान एक वीट तरी भेट द्यावी. तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ट्रकभर देऊ शकता, तो तुमचा प्रश्न आहे. परंतु मंदिराच्या बांधकामासाठी मदत करणं, पण ती मदत पैशांपेक्षा पृथ्वी तत्वाच्या गोष्टी म्हणजे वीट, वाळू, माती, सिमेंट, बांधकामाला लागणाऱ्या वस्तू तुम्ही तिथे दान करा. पण लोखंडाचं दान करायचं नाहीये. लोखंड तुम्हाला तिथे दान करायचं नाहीये.
वर्षभर मारुतीची उपासना करायची आहे. मारुतीला चमेली तेलाचा दिवा यांनी अवश्य दाखवायचा आहे आणि मारुतीच्या मंदिरामध्ये श्रमदान करायचंय. म्हणजे मंदिर झाडणं, स्वच्छ करणं, रांगोळी काढणं, मारुतीच्या मंदिरामध्ये या लोकांनी श्रमदान अवश्य करायचं. धनुराशीचा स्वामी आहे गुरु. धनुराशीचा स्वामी आहे गुरु. अर्धा माणूस अर्धा घोडा अशी साईन या धनुराशीची. सकाळी एक मूड असतो तो संध्याकाळी भलतंच काहीतरी असतं. आपल्या निर्णयांवर अजिबात ठाम राहत नाही असे हे धनुराशीचे लोक. यांना सुद्धा शनीची ढैया चालू आहे. अपेक्षेपेक्षा लाभ जास्त मिळेल ही अपेक्षा टाळावी. म्हणजे एक जॉब चालू आहे, दुसरा आणखीन चांगला मिळेल म्हणून हा सोडू नका. मेहनतीला यश प्राप्त होणार आहे. वादविवाद टाळावे. विद्यार्थ्यांना उत्तम यश प्राप्त होऊ शकेल. जरी धनुराशीला शनीची ढैया चालू आहे, कोर्ट कचेरीपासून तुम्ही मुक्त होणार. विवाह थांबला असेल तर विवाहाचे योग आहे. या लोकांसोबत डिवाइन एनर्जी उत्तम यावर्षी राहू शकते. म्हणजे जर तुम्ही रेकी स्टुडंट असाल तर नक्कीच प्रॅक्टिसमध्ये कंटिन्युटी करा. अजिबात प्रॅक्टिस थांबवू नका. तुम्हाला या वर्षी स्पिरिच्युअल एनर्जी पासून खूप जास्त लाभ होणार आहे. उगीच टेन्शन घ्यायची काही गरज नाही. श्रमदान करावं, मेहनत करावी, कार्यतत्पर राहा. शनी महाराज मेहनत करायला लावतील, पण त्या मेहनतीला उत्तम तुम्हाला सुवर्ण संधी सुद्धा प्राप्त होणार आहे. प्रेमसंबंध चांगले राहतील. प्रेम प्रकरणामध्ये पडू शकतात, त्याच्यातून फायदे होऊ शकतात. अर्थात चॉईस चुकीची नसावी. उगाचच काहीतरी धरून आणायचं नाही. प्रेमसंबंध चांगले असतील. विवाह थांबले असतील, विवाहाचं सुख चांगलं राहील. घरामध्ये शुभ कार्य होतील. नवीन वास्तू वाहनाचे सुद्धा योग आहे. स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला उत्तम यश मिळेल. धनुराशीच्या लोकांनी तोंडावर नियंत्रण ठेवावं. ही लोक फुगे आणणारे खूप असतात. रुसवा फुगवा ह्या लोकांना फार लवकर येतो. त्यामुळे यांनी थोडासा फुगा आपला कमी केला तर तो फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही जर एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल, महत्वाची परीक्षा देत असाल तर त्या परीक्षेमध्ये उत्तम यश तुम्हाला सहज प्राप्त होऊ शकतं. पिवळी मिठाई दर गुरुवारी विष्णूच्या मंदिरात किंवा दत्त मंदिरामध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे किंवा नैवेद्य दाखवायचा आहे. पण मंदिरामध्ये जाऊनच ही भेट दिली पाहिजे. या लोकांनी वर्षभर पिंपळ वृक्षाची सेवा जास्त करावी. रविवार आणि अमावस्या सोडून पिंपळाला जल देणं हे तुम्हाला हे वर्षभर करणारी रेमेडीज आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र जास्त वापरायचे आहेत. पुढे येते मकर रास. तुळा राशीच्या खालोखाल मकर राशीला सुद्धा खूप छान असं हे वर्ष जाणार आहे. सगळे स्वप्न पूर्ती देणारं मकर राशीच्या लोकांना पर डे नवीन काहीतरी गुड न्यूज मिळण्याचे योग आहेत. इतकं सुंदर हे वर्ष आहे. काय? पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरायचे ना? हो, पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरायचे. ओके. मकर राशीची 7.5 आत्ताच संपलेली आहे. भाग्योदय घेऊन वर्ष आलेलं आहे. आळस सोडावा लागेल. कर्मप्रधान व्हावं लागेल. ध्यान योग साधनेमध्ये तुम्हाला उत्तम लाभ होईल. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. सफलता मिळेल. वाचा वाणीवर नियंत्रण ठेवा. ही लोक बोलायला प्रचंड फटकळ असतात. त्यामुळे बोलताना याचा परिणाम काय होईल याचा विचार करून बोललं पाहिजे. हट्टीपणा कमी करा. आरोग्य सुरुवातीला थोडंसं त्रासदायक राहील. तोंडाचे आणि छातीचे त्रास होऊ शकतात. तोंड येणं किंवा घसा थ्रोट इन्फेक्शन होणं या गोष्टी जास्त होऊ शकतात. पाठ दुखणं, हाडांची दुखणे तुम्हाला त्रासदायक राहतील. अर्थातच मकर रास आहे आणि मकर राशीला हाडांची दुखणे ही लिहूनच ठेवलेली असतात, कारण शनीची रास आहे. या लोकांनी पूर्णतः आपल्या आरोग्याची काळजी अवश्य घ्यायची आहे. जे काही काम ठरवलं आहे कामाचं नियोजन करा आणि ते पूर्ण वेळेत होईल याची मात्र अवश्य काळजी घ्या. जून नंतर पती पत्नीमध्ये थोडीशी कटुता निर्माण होऊ शकते. थोडक्यात वाद टाळा. जून नंतर जुलै हा 1-1.5 महिनाच आहे. थोडासा तुम्ही बायकोला माहेरी पण आरामाला पाठवू शकता. बायको नाही वाटतं तुमची ग्रुपवर? श्रद्धाने लिहून ठेवलं असतं. भागीदारीमध्ये पण जर तुम्ही बिझनेस पार्टनर असाल तर बिझनेस पार्टनर सोबत पण वाद होऊ शकतात. त्यामुळे पण हे वाद फक्त आणि फक्त तुमच्या तोंडामुळे होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
कारण मकर राशीच्या लोकांमध्ये इगोपणा खूप जास्त असतो. सॉरी, मी तुम्हाला पर्सनली बोलत नाही दादा. नाही नाही हा. नाही ऍक्सेप्टेड येत आहे ते. आणि हा. तिची मकरच रास आहे. अरे देवा, फोन करू नका मला जून मध्ये. करावं लागेल. हॅलो. हा बोला. हा, आमच्या दोघांच्या बायकांचा मकरच राहते त्यांची. तुम्ही खूप पुण्य केलं होतं आदल्या जन्मी. जाऊ दे आता, हा, मकरच आहे भांडू त्यांची नका. पण. तुम्ही दोघींना पण चांगलं हा. तिकीट बुक करून द्या, त्यांना फिरायला लावून द्या, बाहेर जाऊ द्या, जातील दोघे फिरायला. ते आहे. नक्की नक्की बेस्ट नक्की. ऑप्शन. हा, जून नंतर जरी घरामध्ये वाद असले तरी कामावर जर लक्ष ठेवलं तर कामामध्ये उत्तम प्रगती होणार आहे. आर्थिक संपन्नता देणारं हे वर्ष असेल. तुमचं ट्रॅव्हलिंग हे विशेषतः विमानाने होण्याचे योग जास्त आहे. परदेशात जाण्याचे योग आहेत. व्यवसाय नोकरीच्या माध्यमाने असू शकतं किंवा पर्सनल फिरण्यासाठी पण हे योग येऊ शकतात. यांनी विशेषतः अन्नदान अवश्य करावं आणि तेही शनिवारी अमावस्येच्या दिवशी. मकर राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तींना अन्नदान करावं, छत्री दान करावं. वर्षातून एकदा, 2 महिन्यातून एकदा छत्री दान अवश्य करा. हनुमान चालीसा पठण करा. आणि विशेष म्हणजे जिथे कुठे भंडारा असेल किंवा चहाचा स्टॉल किंवा चहाचं दान, जसं मी कर्क राशीला जलदान सांगितलं आहे तसं चहाचं दान करा. उदाहरणार्थ धनकवडीला जर गेलात तर तिथे चहा जास्त दिला जातो, सगळ्यांनाच दिला जातो. मग तुम्ही तिथे साखर चहा पावडर देऊ शकता किंवा ज्या मंदिरामध्ये चहा द्यायची सोय आहे तिथे तुम्ही ते पदार्थ दान करू शकता. मकर राशीसाठी हे वर्ष अतिशय सुंदर जाणार आहे. कुंभ रास, शनीची रास 7.5 चालू आहे. हा बोला. रंग 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 तुमच्यासाठी निळा आणि- आकाशी, निळा आणि आकाशी हे तुमचे ठरलेले रंग आणि आहेत. रेमेडीज अन्नदान. जसं तुम्ही ते वॉच बघत अन्नदान ना. ठीक आहे ठीक आहे. अन्नदान. तुम्हाला ब्लॅक वॉश चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही शनीचे लेकरं आहात त्यामुळे काय हो, म्हणजे कसं अजून एक कलेक्शन मध्ये ऍड करायचं. नाही. वर्क तुम्ही अमेथिस्टची माळ घालू शकता गळ्यामध्ये. अमेथिस्टची चालेल, छोटी बारीक माळ येते, ती तुम्ही गळ्यामध्ये धारण करू शकता. ओके ओके. कुंभ राशीचा स्वामी आहे शनी. शनीचं 3रं चरण कुंभ राशीतनं चालू आहे. परीक्षेचा कालावधी असणार आहे. मोठे बदल घडतील पण स्वतःला तितकंच अनुभवाने मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि नातेसंबंधातून त्रास होण्याची शक्यता आहे. स्वतःची ओळख आणि स्वतःमधली कॅपॅसिटी लक्षात घेऊन वाचावाणीवर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे अजिबातही दुर्लक्ष करू नका. पैसा जपला पाहिजे. कुंभ राशीचे लोक थोडेसे आतल्या गाठीचे असतात, लवकर व्यक्त होत नाही. त्यांचं जे काही म्हणणं आहे किंवा त्यांच्या डोक्यामध्ये जो काही प्लॅन असतो तो लवकर शेअरिंग करत नाही. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. पैसा खर्च झाला तर त्याचं तुम्हाला बेनिफिट पण चांगलं आलं पाहिजे. त्यामुळे नियोजन करताना घरातल्या लोकांशी चर्चा करून त्याच्यावर निर्णय घ्यावा. हाडांची दुखणं असतील, आळस वाढू शकतो. षष्ठ भावामध्ये गुरु असल्यामुळे पोटाचे त्रास जास्त प्रमाणात होतात. पोट फुगणं, पोट डांबरणं, ऍसिडिटी होणं, या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. सावध राहून प्रत्येक काम करा. सरकारी कार्यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो. विशेषतः कुंभ राशीच्या लोकांनी जर तुमच्या घरामध्ये प्रॉपर्टी डिवायडेशनचं काम चालू असेल ना तर माघार घ्या. हे वर्ष थांबून घ्या. वाटे हिस्से मागायला जाऊ नका, मिळणार नाही, मनस्ताप होईल. या लोकांनी जास्तीत जास्त फक्त कर्माला गती द्यावी. सूर्य उगवतो आणि मावळतो तसंच आपल्याला करायचंय. आणि विशेष म्हणजे यावर्षी या लोकांची मानसिकता ज्या गोष्टी नाहीये त्या इमॅजिन करायवर जास्त भर असतो. नवऱ्याने फोन नाही उचलला की मग इतके काही प्रश्न पडतात या लोकांना. मग अगदीच त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असेल का किंवा तो गर्लफ्रेंड सोबत असेल का, इतके भयंकर यांच्या डोक्यामध्ये शिजत असतं जे रियालिटीमध्ये काहीही नसतं. कुंभ राशीच्या लोकांनी थोडंसं मनावर, वाणीवर नियंत्रण ठेवावं. हे तसे बोलायला अतिशय स्पष्ट असतात, पण ह्या गोष्टींवर जर तुम्ही काम कराल तर तुम्हाला हे वर्ष सर्वसामान्यपणे कष्ट देणारं आहे, मेहनत करून देणारं आहे. पण ही मेहनत करत असताना आनंदाने कराल, हॅपी राहून कराल तर तुमच्या कामं सहज मार्गी लागतील. यांच्यासाठी उपासना सुद्धा मकर राशीला जसं अन्नदान सांगितलंय
तसंच अन्नदान यांनी करावं आणि त्यासोबत दर शनिवारी मोहरीचं तेलाचा दिवा शनी महाराजांना अवश्य लावायचा आहे. शनी महाराजांना गुळ अर्पण करायचा आहे किंवा काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये दोन्ही बाजूला गुळ बांधून शनी महाराजांच्या गळ्यामध्ये तो दुपट्टा आपण कसा अडकवतो त्या पद्धतीने तो दुपट्टा शनी महाराजांच्या गळ्यामध्ये दर शनिवारी अडकवायला सुरुवात करा आणि सांगा माझ्या सगळ्या लाईफ माझं गोड होऊ दे. कारण शनी महाराजांचं 3रं चरण हे तुम्हाला संधी देतं आणि परत ती संधी काढून घेण्याचे पण योग येतात. ओके, शनीला अभिषेक करा, अन्नदान करा, शनीला गुळ अर्पण करा आणि शनी महाराजांची उपासना करा. शक्यतो अमावस्येच्या दिवशी अंध व्यक्तींना, वृद्ध व्यक्तींना बेकरी पदार्थ खाऊ घाला. तळलेले पदार्थ किंवा रोज उठल्यानंतर कावळ्याला शेव पापडी हे सुद्धा तुम्ही देऊ शकता. कावळ्यासाठी भोजन करा कारण कावळा हे शनीचं वाहन आहे. आणि जर तुम्ही शनीच्या अंध राशीचे दुसरं काय सांगितलं? अंध आणि कुठला पदार्थ खाऊ अंध घाला? काय? व्यक्ती, अनाथ मुलं, हा. छोटी अनाथ मुलं यांना बेकरी पदार्थ दान करायचे. कुंभ आणि मकर राशीत जर तुमचा जन्म असेल तर तुमचा कार्मिक रास असते. मागच्या जन्माचे कर्म तुमचे बाकी असतात आणि त्या कर्मांना गती तुम्हाला अन्नदानानेच होते. पितरांचे ऋण फेडण्यासाठी तुम्ही पुन्हा ह्या राशीत आलेले असतात. त्यामुळे कावळ्याला सुद्धा तुम्ही पनीर, स्पेशली अमावस्येच्या दिवशी पनीर जे असतं ते किसायचं आणि त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून कावळ्याला अवश्य ठेवा. एका द्रोणमध्ये कावळ्यासाठी तुम्ही ते भोजन ठेवू शकता. पुढची मीन रास. मीन राशीचा स्वामी गुरु. सतत चंचलता, तापटपणा असणारे हे मीन राशीचे लोक असतात. कुठे गेले मीनरास? कुठे गेले मीनरास? कोण कोण आहे? अरे बापरे, बरेच ते मीन राशीचे. म्हणलं ना, कुंभ, मीन आणि मेषचे जास्त बसलेले असणार आहे. मीन राशीच्या लोकांची 7.5 सुरू आहे. 2रं चरण चालू आहे. शनी महाराज नवनवीन संधी देतील, नवे लोक मिळतील, नवीन कामं मिळतील, नवे प्रवास होतील, नवीन उत्तम योग मिळतील, नवा आनंद घेऊन येणारं हे वर्ष आहे. स्वतःतील संभ्रम बाजूला ठेवा. आतापर्यंत इतकं पिढून झालंय की स्वतःवरचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो होतो. माझ्याकडनं होऊ शकेल की नाही, याच्या आधी मी करत होतो पण आता होईल की नाही, ही जी कॉन्फिडन्स लो झाला आहे तो बाजूला ठेवून या संधीचा फायदा घ्या. मानसिक आणि आंतरिक ताकद वाढवा. शारीरिक नाही म्हटली मी, आंतरिक ताकद वाढवा म्हणजे स्पिरिच्युअलिटीशी कनेक्ट व्हा. मेन म्हणजे मीन रास ही पूर्णतः युनिव्हर्सल रास आहे. पाण्यामध्ये 2 मासे क्रॉस आहेत आणि प्रत्येकाला प्रश्न पडतो की पाण्यात मासा झोपतो कसा. तो युनिव्हर्सचं ते खूप मोठं गिफ्ट आहे, ब्लेसिंग आहे आणि विष्णूचा एक अवतार आहे मीन रास. यांना मुळातच विष्णूची कृपा प्राप्त झालेली असते मीन राशीच्या लोकांना. पण ह्या लोकांचा गोंधळ इतका असतो की स्वतःमधला कॉन्फिडन्स ते ओळखू शकत नाही. यांचा कॉन्फिडन्स ओळखण्यासाठी अध्यात्मापेक्षा साधना, मेडिटेशन या माध्यमातून हे खूप स्ट्रॉंग होण्याची शक्यता जास्त असते. मित्र परिवार वाढेल, वेळेचं नियोजन ठेवा. मागील कार्य बरंच अडून राहिलं आहे ते मार्गी लागतील, आर्थिक लाभही होतील. बोलताना थोडा विचार करावा. ध्यान साधना करावी. पचन तंत्र, पोटाचे त्रास यांना या वर्षी जास्त प्रमाणात होऊ शकतात. मणिपूर चक्रावर जास्त वर्कआउट करावं लागेल. पोटाचे त्रास आणि विशेष म्हणजे पायाची टाच, तळवे याचे सुद्धा त्रास या लोकांना जास्त होऊ शकतात. मानेचा त्रासही होईल. उच्च पद प्राप्त होऊ शकतं. महत्वाचं म्हणजे कुणावरही सहज विश्वास ठेवू नका. भागीदारीमध्ये संतुलित ठेवा. भागीदारी म्हणजे कुठला बिझनेस असेल त्याच्यामध्ये पार्टनरशिप केली तर पार्टनरसाठी पण काही रूल्स रेग्युलेशन असतात. उगाचच ओळखीचा आहे, ऍग्रीमेंट नाही आणि आम्ही पार्टनरशिप केली तर पुन्हा एकदा लॉसमध्ये जाण्याची शक्यता आहे. कागदपत्र तुम्हाला लिखित स्वरूपातलं काम करणं गरजेचं राहणार आहे. आई वडिलांचा मान सन्मान ठेवा. नित्य नियमाने आई वडिलांना नमस्कार करून वर्षभर आई वडिलांकडनं दर रविवारी गुळ अवश्य घेऊन खा. त्यांचा उपाय थोडासा वेगळा आहे. वर्षभर दर रविवारी आई वडिलांच्या हातून गुळ अवश्य घ्यायचा आहे आणि तो स्वतः खायचा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सुरुवातीचा साधारणतः तुमचा मे महिन्यापर्यंत खर्च अधिक होऊ शकतो.
आणि सगळं गणित कोलॅप्स होण्याची शक्यता जास्त आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. केळाच्या वृक्षाचं दान केलं पाहिजे किंवा कुठल्याही विष्णू मंदिरामध्ये एकतरी केळीचं झाड छोट्या कुंडीमध्ये लावून या आणि त्याची देखरेख घ्या. हे पण नाही जमलं तर किमान केळीच्या झाडाची दर गुरुवारी पूजा करायला सुरुवात करा. तुम्हाला मीन राशीच्या लोकांना यावर्षी केळीच्या वृक्षाची पूजा आहे आणि महादेवाची उपासना आहे. जरी श्री महाराजांची 7.5 असली तरीही महादेवाची उपासना आणि महादेवाच्या उपासनेमध्ये तुम्हाला काळे तीळ, पंचामृत आणि पाणी हे एकत्र करून महादेवाला वर्षभर अर्पण केलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट अतिशय छान मिळतील. विशेष म्हणजे ह्या लोकांनी थोडंसं मेडिटेशनवर लक्ष ठेवावं. मेडिटेशन तुम्ही नियमितपणे कराल. त्यात जर तुम्ही रेकी स्टुडंट असाल, तुम्हाला 7 चक्र माहीत असतील तर तुम्ही रोजच 7 चक्रांशी कनेक्टेड मेडिटेशन करा. पाणी व्यवस्थित इनटेक करा. पाणी कमी पिऊ नका. सर्वांसाठी हे वर्ष अपडाऊनचं असणार आहे. हे सिरियसली पर्सनली कुणीही घेऊ नका. हे भविष्य याच्यात उपासना काय आहे आणि आरोग्याच्या कोणत्या तक्रारींपासून सावध राहायचं हे लक्षात ठेवा. फक्त हे सगळ्याच राशींचं कॉमनली सांगितलं आहे. अर्थात तुमची जी ग्रहस्थिती आहे त्याच्यानुसार ते चेंज होणार आहे. उपाय, उपासना ह्या गोष्टींकडे प्राधान्य ठेवून ते करा. याच्यामध्ये वर्षभराचा जर तुमच्या घरामध्ये छोटी मुलं आहे, परीक्षा देत आहे आणि तुम्हाला मुलांसाठी पतप्रतिष्ठा, मान सन्मान हवा असेल तर प्रत्येक आईने कोणता उपाय करावा ते आधी मी तुम्हाला सांगते. प्रत्येक आईने आपल्या मुलाला वर्षभर रोज रात्री झोपताना त्याच्या भोवऱ्याला म्हणजे इथे डोक्याजवळ गाईचं तुपाचं मसाज करायचंय. थोडंसं तूप घ्या हातावर आणि ते गोल फिरवत अफर्मेशन द्या. तू खूप यशस्वी आहे. तू येणाऱ्या परीक्षेत उत्तम मार्क घेत आहे. तू खूप हेल्दी आहे. तू खूप हॅपी आहे. आईने मुलासाठी करायचा हा उपाय आहे आणि रोज त्याला गुळ खाऊ घाला. मी माझ्या मुलाला रात्री 12 वाजताच हे काम सुरू केलंय. आता जी मुलं करू देत नाही त्यांना वास येतो तुपाचा, त्यामुळे थोडंच तुपाने मालिश कंटिन्यू करा. वर्षभर तुम्ही तुमच्या मुलाला तुपाने मालिश करा. कधी तुम्ही बाहेर गेलात तर त्याला स्वतःला सांगा की तुला हे कंटिन्यू करायचंय. त्यानंतर सगळ्यांसाठीच महत्वाचा उपाय, मणिपूर चक्राशी रिलेटेड हे वर्ष येतं. पतप्रतिष्ठा, मान सन्मान हवा असेल तर सिट्रिनचं क्रिस्टल अवश्य वापरा. गुरुतत्वाच्या आधिपत्याखाली येतं पिवळ्या रंगाचं सिट्रिनचं क्रिस्टल. या पद्धतीने आहे. सिट्रिन क्रिस्टल यावर्षी अवश्य घाला. येलो कलर. आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बेंबीमध्ये 2 थेंब गाईचं तूप टाकायचं आणि 21 वेळेस सरळ आणि 21 वेळेस उलटा हळुवारपणे मसाज करायचा आहे. आणि त्यानंतर रम हा जो बीज मंत्र आहे मणिपूर चक्राचा रम, बरोबर का रे की स्टुडंट? बरोबर ना? हा, येतं ना मला? ओके, ठीक आहे. रम ह्या बीज मंत्राचा कमीत कमी 11 वेळेस शांततेत उच्चार करून मग झोपायचंय. किंवा रमचा उच्चार तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी केला तरीही चालेल. खाली पेट जितकं तुम्ही रमचा उच्चार कराल तितके तुमची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहणार आहे. ओके. ज्यांचे आई वडील हयात आहे त्यांनी शक्यतो दर पौर्णिमेला आईला सफेद मिठाई खाऊ घालावी, गिफ्ट द्यावी. मलई, बर्फी, पेढे, दूध, ताक, दही, लस्सी. वृश्चिक राशीच्या लोकांनी कधीही दुधाचे पदार्थ फुकट खायचे नाही. ज्यांचा चंद्र वीक आहे त्यांनी कधीही दुधाचे पदार्थ फुकट खायचे नाही. त्याचे पैसे देऊन टाकायचे. आईकडे तर नाहीच खायचे सफेद पदार्थ. चला, अंकशास्त्र बघायचं की थांबायचं? वृषभ राशीला कसं ते लग्न ठरेल का? लग्नाचे त्याचे- योग वृषभ राशीला? त्याची ग्रहस्थिती काय चालू आहे पाहावं लागेल ना. सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी काय आहे, तो काय रोल प्ले करतो. कन्या लग्न आणि रास वृषभ आहे. कन्या लग्न आहे. कन्या सप्तमेश गुरुच येतोय. मला पत्रिका पाठवून दे, मी सांगते. चालेल, पाठवते. चालेल. अंकशास्त्र हे सगळीकडे एकच रिझल्ट देतं. 1 ते 9 ह्या अंकामध्येच सगळी दुनिया बांधली आहे.
भारत असू दे, पाकिस्तान असू दे, काही कुठलाही देश असू दे, अंक 1 ते 9 मध्ये आहेत आणि अंक खरंच बोलतात. अंकांची किमया आहे. आज मी तुम्हाला तुमची जी जन्मतारीख आहे, उदाहरणार्थ 19 डिसेंबर 1984 ही जर तुमची जन्मतारीख असेल तर 19च घ्यायची, म्हणजे पहिली तारीख. पूर्ण तारखेचा गोंधळ घालायचा नाही. मी हे आधीच सांगते. एकदा प्रेडिक्शन सांगायला लागले का अजिबात गोंधळ घालू नका आणि माझाही गोंधळ करू नका. जन्मतारीख जी आहे त्या तारखेची तुम्ही बेरीज करायची. ज्यांची 2 आहे त्यांनी 2च ठेवायची, पण ज्यांची 11, 12, 25 अशी आहे त्याचा सिंगल डिजिट करायचा. 25 असेल तर 2 + 5 = 7. असं प्रेडिक्शन मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. रवीचं वर्ष आहे आणि हे रवीचं वर्ष तुम्हाला उत्तम प्रगती 100% देणार आहे. नियम सुरुवातीला सांगितले की वक्तशीरपणा असावा. 2026 मध्ये ज्यांचा जन्माची तारीख 1 येते, ज्यांचा जन्म हा जवळपास 1, 10, 19 आणि 28 या तारखेला झालेला असतो, त्या लोकांसाठी अतिशय सुंदर अशी ही ग्रहस्थिती असणार आहे. या लोकांसाठी आपण नियमितपणे सूर्याची उपासना करणं गरजेचं राहील. एकच मिनिट. समजतंय का? घाई नाही होते ना? बोर नाही होते ना? नाही. ओके. व्हिडिओ चालू ठेवा रे. व्हिडिओ चालू केले म्हणजे मला जरा बरं हा, वाटतं. घरी निघतोय, गाडीवर असले ना म्हणून बंद केलं. बाकीचे 2026 हे वर्ष नेतृत्व अंक आहे आणि नेतृत्व देणारा अंक सुद्धा 1 आहे. नवीन ओळखीचं वर्ष आहे. नवनवीन ओळखी होऊ शकता. यावर्षी तुमचा पुढाकार आणि आत्मविश्वास तुम्हाला उत्तम काही संधी देणारा आहे, परंतु अहंकार आणि अधीरता समस्या निर्माण करू शकतो. करिअरमध्ये पदोन्नती, नवीन प्रकल्प, जबाबदारी, भूमिका आणि नेतृत्व पद तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. जे व्यावसायिक आहे, उद्योजक आहे, त्यांना उत्तम संधी प्राप्त होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. आर्थिक परिस्थिती वाढली की खर्च वाढतो, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेम प्रकरणामध्ये यशस्वी राहाल, परंतु अहंकार तुम्हाला नातेसंबंधापासून दूर ठेवू शकतो. ताणतणाव राहील. अहंकार जर तुम्ही दाखवाल, ऑलरेडी ज्यांची डेट ऑफ बर्थचा नंबर 1 येतो त्या लोकांमध्ये इगो असतो, इगोस्टिकपणा असतो. त्यामुळे तो इगो बाजूला ठेवाल तर तुमचे नातेसंबंध उत्तम राहतील. वैवाहिक जीवनामध्ये उत्तम सुख प्राप्त होऊन थोड्याफार कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्य उत्साही राहील, परंतु जास्त काम आणि ताण घ्याल तर थकवा जाणू शकतो. मानसिक आणि शारीरिक संतुलनासाठी नियमित ध्यान, योग आणि संतुलित आहार आवश्यक आहे. शुभ उपायांमध्ये 1 नंबरच्या लोकांनी गायत्री मंत्राचा जप करावा. आता हा उपाय फक्त पुरुषांसाठी असेल. स्त्रियांनी गायत्री मंत्राचा जप करू नाही. स्त्रियांनी सूर्यस्तुती पठण करायचे आहे, किंवा तुम्हाला जर तुमच्या गुरुजींकडनं आदित्य हृदय स्तोत्र शिकायला मिळालं तर आदित्य हृदय स्तोत्राचं नियमितपणे पठण तुमच्याकडनं झालं पाहिजे. रविवारी यांच्यासाठी उपाय असेल, रविवारी गहू किंवा गुळ दान करायचं आहे. यांच्यासाठी शुभ रंग असेल लाल, सोनेरी, मोरपंखी आणि केशरी. लाल, सोनेरी, मोरपंखी आणि केशरी हे रंग तुम्ही वापरायचे आहे. यांच्यासाठी शुभ दिवस असेल रविवार आणि सोमवार. यावर्षी महत्वाची कामं रविवार आणि सोमवारी कराल तर ती फायदेशीर ठरणार आहे. जन्मतारीख आहे 2. समजलं का? ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20, 29 आहे त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष भावनिक संतुलन देणारा आहे, कारण 2 हा अंक चंद्रग्रहाच्या आधिपत्याखाली येतो. भागीदारीमध्ये थोडासा त्रास होऊ शकतो. तुमची संवेदनशीलता, अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य दिशा निवडण्यासाठी मदत करेल, परंतु तुमचे मूड स्विंग होणं आणि आधी शंका समाधान निर्माण करणं ह्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरू शकता. करिअरमध्ये तुमच्या उतार चढाव राहील. भागीदारीमध्ये थोडा त्रासदायक होऊ शकतं. मीडिया, डिझायनिंग याच्यामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर विशेष भरभराट होईल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल, परंतु मोठे धोके येण्याची शक्यता जास्त आहे. प्रेम जीवन थोडंसं प्रॉब्लेमॅटिक राहील. उगीचच शंका घेऊ नका, चुकीचे आरोप करू नका, तर तुमचे नातेसंबंध चांगले राहण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये मोकळेपणाने वातावरण ठेवा, ते तुमच्या फायदेशीर राहणार आहे. यांनी उपायामध्ये नियमितपणे ओम नमः शिवायचा जप करायचा आहे आणि दर सोमवारी दूध आणि सफेद मिठाई दान करायचे आहे. यांच्यासाठी शुभ रंग आहे सिल्वर आणि गोल्डन कलर.
2 अंक असणाऱ्या लोकांनी सिल्वर आणि गोल्डन कलर जास्त वापरावे. यांचा भाग्य क्रमांक आहे 2 आणि 7 आणि शुभ दिवस आहे सोमवार आणि शुक्रवार. ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21 आणि 30 या तारखेला झालेली आहे 2026, अर्थात हा नंबर येतो बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली. बुध ग्रह बुध आणि रवीचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर येतं. पतप्रतिष्ठा मान सन्मान मिळण्यासाठी उत्तम संधी तुम्हाला मिळते. प्रगतीचं हे वर्ष असणार आहे. शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सल्लागार, विद्यार्थी यांच्या माध्यमातून तुम्ही उत्तम यश प्राप्त कराल. त्यासोबतच आनंदाने भरलेलं हे वर्ष राहील. विवाहामध्ये उत्तम यश प्राप्त होऊ शकतं. अहंकार आणि वर्चस्व थोडंसं बाजूला ठेवा. नम्रता ठेवाल तर तुम्हाला हे वर्ष उत्तम लाभदायक ठरणार आहे. पचन समस्या तुम्हाला जास्त त्रासदायक ठरतील. योग, ध्यान साधना आणि शिस्तबद्ध जीवनशैली असेल तर ती फायदेशीर ठरणार आहे. उपायांमध्ये या लोकांनी दर गुरुवारी ओम बृहस्पतये नमः याचा जप अधिक करायचा आहे. पिवळे फळं, हळद किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र यांनी दर गुरुवारी गरिबाला भेट द्यायची आहे आणि यांचा शुभ वार आहे गुरुवार आणि रविवार. ज्यांची जन्मतारीख आहे 4, 13, 22 आणि 31 हा अतिशय रॉयल माणूस आहे 2026चा. ज्यांच्या तारखा 4शी कनेक्टेड आहे. कोण आहे 4 नंबरचे? माझा मुलगा आहे अवनीश. 4 नंबर तुम्हाला घरामध्ये आनंदाची बातमी 100% देणार. तनिषा. 4 नंबरची लोक ही या वर्षी अतिशय उत्तम पद्धतीने नवनवीन आवाहनं पूर्ण करणारे, नवीन संधी त्यांची वाट पाहणार आहे. अचानक आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो. दैनंदिन दिनचर्येमध्ये कुठल्याही प्रकारे ब्रेक होणार नाही याची काळजी यांनी अवश्य घ्यावी. नवनवीन संधी यांची वाट पाहत आहे. उत्तम नावलौकिक कारकिर्दी यांची वाढू शकते. काही परीक्षा देत असाल, तंत्रज्ञान, रिअल इस्टेट याच्यामध्ये काम करत असाल तर उत्तम लाभ होईल. व्यावसायिक असतील तर थोडासा धोका होणार नाही याची मात्र अवश्य काळजी घ्या. परंतु विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला यशाकडे माईक बंद करा. परंतु विचारपूर्वक घेतलेले निर्णय यशाकडे नेऊ शकतात. प्रेम जीवनामध्ये उत्तम लाभ होतील. स्थिरता प्राप्त होऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. जास्त काम आणि मानसिक थकवा त्रासदायक होऊ शकतो. प्रामाणिकपणा आणि सातत्य याच्याने तुम्ही उत्तम यश प्राप्त करू शकता. यांच्यासाठी उपाय म्हणजे मंगळवारी हनुमान चालीसा पाठ करा आणि गरजू व्यक्तींना कुणाचा माईक चालू आहे? 4 नंबरच्या लोकांनी गरजू व्यक्तींना चप्पल, बूट याचं दान केलं गेलं पाहिजे आणि निळा राखाडी हे रंग यांनी वापरायचे आहेत. यांचा भाग्य क्रमांक 4 आणि 8 आहे. यांचा शुभ दिवस आहे शनिवार आणि बुधवार. या लोकांनी विशेषतः शनिवारच्या दिवशी एका गरजू व्यक्तीला चप्पल, बूट यावर्षी अवश्य दान करा. जे परीक्षा देत आहेत त्या मुलांनी सुद्धा एखाद्या गरजू व्यक्तीला वही, पेन, त्याच्या अभ्यासाची थोडीफार सोय होईल याची अवश्य तुम्ही काळजी घेतली पाहिजे. रवीचं वर्ष जरी असलं तरी हे रवीचं वर्ष 4 नंबर हा राहूचा नंबर आहे. सडनली तुमच्या लाईफमध्ये खूप चांगली संधी घेऊन येणारं हे वर्ष आहे. ऍटलिस्ट मला फोन तरी कराल की तुम्ही म्हटल्या होत्या ते खरं झालं. पेढे नाही दिले तरी चालेल पण निदान रिप्लाय तरी द्या. ओके, पुढची आहे जन्मतारीख 5. ज्यांचा जन्म 5, 14, 23 या तारखेला झालेला आहे 2026 हे पूर्ण वर्ष 5 अंकाच्या अधिपत्याखाली उत्तम स्वातंत्र्य देणारं आहे. नवीन प्रवास, नवीन संपर्क, नवीन संवाद आयुष्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारं असेल. करिअरमध्ये बदल होईल, पदोन्नती वाढेल. स्वतंत्र प्रकल्प म्हणजे जे नोकरीत असतील ते व्यवसायाकडे येतील. व्यवसायामध्ये नवनवीन मार्केटिंगच्या तुम्हाला संधी प्राप्त होतील. मीडिया, डिजिटलायझेशन या क्षेत्रामध्ये उत्तम यश प्राप्त होईल. उत्पन्न चांगलं राहील. उधळपट्टीकडे थोडंसं लक्ष द्या. नियोजन करा. जीवनामध्ये, प्रेम प्रकरणामध्ये कुठेतरी त्रास होऊ शकतो याची मात्र काळजी घ्या. विवाहित लोकांनी स्वातंत्र्यता आणि जबाबदारी याच्यामध्ये संतुलन राखलं पाहिजे. आरोग्य चांगलं राहील परंतु अन्न आणि अतिरेकी प्रवासाबाबत थोडी सावधानगिरी बाळगा. कदाचित प्रवासामध्ये चोरी होऊ शकते, ती होणार नाही याची काळजी घ्या. यांच्यासाठी उपाय आहे ओम नमो भगवते वासुदेवायचा नियमितपणे जप करणं. गाईला हिरवा चारा, हिरव्या भाज्या खाऊ घालणं.
यांचा शुभ रंग आहे आकाशी निळा आणि हिरवा. हे 3 रंग यांनी जास्त वापरायचे आहे. यांचा भाग्यांक आहे 5 आणि 9. शुभ दिवस आहे बुधवार आणि शुक्रवार. ज्यांची जन्मतारीख 6, 15 आणि 24 आहे, ह्या व्यक्तींसाठी 2026 हे आपल्या वास्तूमध्ये काहीतरी नवीन बातमी घेऊन येणार आहे. संतती सुखासाठी तुम्हाला उत्तम लाभ यावर्षी होऊ शकतो. तुमच्या ओरा म्हणजे तुमचे 6 तारीख ही शुक्र ग्रहाच्या आधिपत्याखाली येते. मुळातच ह्या लोकांना शुक्राचा ओरा दिलेला आहे आणि शुक्राचा ओरा हा अतिशय प्रभावी असतो. ज्यांचा शुक्राचा ओरा आहे त्या जे लोक ह्या 6 अंकाच्या आधिपत्याखाली आहे, ही लोक दिसायला अतिशय प्रभावी असतात. भले ती सावळ्या रंगाची असू देत, पण ते अट्रॅक्शन मोडमध्ये येतात किंवा दिसायला सुंदरही असतात, परंतु हे खूप जास्त तापटही असतात. एक घाव 2 तुकडे हा स्वभाव त्यांचा जास्त असतो. तर ह्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार नाही याची मात्र तुम्ही ह्या वर्षी अवश्य काळजी घ्यायची आहे. फॅशन डिझायनिंग, लक्झरी लाईफ ही तुम्हाला यावर्षी सहज प्राप्त होईल. आदरातिथ्य करणं, सौंदर्य, इंटेरियर मध्ये वाढ होऊ शकते. उत्पन्न तुमचं बऱ्यापैकी वाढेल, परंतु घरगुती आणि जीवनशैली याच्यामध्ये थोडासा बॅलन्स तुम्हाला करावा लागेल. अति खर्च तुमचा दिसण्यावर होऊ शकतो. स्वतःच्या हाऊस मौस साठी तुमचा जास्त खर्च होऊ शकतो. अवश्य करावा, पण कुठेतरी बँकेचं अकाउंट पण अधूनमधून चेक करणं गरजेचं आहे. अविवाहितांना लाईफ पार्टनर चांगला मिळू शकतो. मालकीनपणामुळे तुमचा ताणतणाव जास्त वाढू शकतो. म्हणजे घरामध्ये जर तुम्ही जास्त तापट असाल किंवा हेड असाल तर कुठेतरी तुमचा रुबाब थोडा नॉर्मल करा. आपले घरातले आपले फॅमिली मेंबर आहे या हिशोबाने तुम्ही संवाद साधला तर ते वाद विकोपाला जाणार नाही. 6, 15, 24 ह्या तारखा ज्यांच्या आहेत त्या लोकांनी ही काळजी अवश्य घ्यायची. परंतु या लोकांनी मिठाई आणि जास्त अन्न सेवनामुळे यांना यावर्षी शुगर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तुमची सामाजिक प्रतिमा दयाळू आणि उदार असणार आहे. उपायांमध्ये शुक्रवारच्या दिवशी कुलदेवतेला सफेद मिठाईचा नैवेद्य यांनी अवश्य दाखवायचा आहे. कपडे दान करायचे आहे, वापरलेले नाही. नवे घेऊन वस्त्रदान पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही कराल तर वर्षभर तुम्हाला अतिशय लाभ होणार आहे. दर पौर्णिमेला करा किंवा तुम्हाला जसं पॉसिबल होईल त्या एका पौर्णिमेला तरी एखाद्या गरीबाला साडी देणं, वस्त्र देणं या गोष्टी तुमच्याकडनं झाल्या पाहिजे. शुभ रंग गुलाबी असेल. भाग्यांक आहेत, भाग्य क्रमांक आहे तुमचा 6 आणि 3. शुभ दिवस आहे तुमच्यासाठी शुक्रवार आणि सोमवार. 7 नंबर युनिव्हर्सल नंबर, अतिशय सुंदर हा नंबर आहे. 7 नंबर ज्यांचा जन्म 7, 16 आणि 25 या तारखेला झालेला आहे अशा लोकांनी अध्यात्म आणि आत्मपरीक्षणाचं हे वर्ष आहे. अंतर्ज्ञान शक्ती उत्तम राहील. संशोधन क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर रिसर्च सेंटरमध्ये तुम्हाला उत्तम पदप्रतिष्ठा, मान सन्मान सहज मिळू शकतो. करिअरमध्ये फायदा आहे. व्यवसायामध्ये पण तुम्ही उत्तम लाभ घेणार आहात. नवनवीन संधी तुम्हाला सहज प्राप्त होतील. थोडक्यात ऑल इज वेल अशी ही 7 तारीख आहे. त्यामुळे या 7 तारखेच्या लोकांनी एकच उपाय करायचा की महादेवाला फक्त आणि फक्त जल अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवायचा जप करून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकं, स्टेशनरी या वस्तू तुम्ही दान केल्या तर तुम्हाला ते नक्कीच फायदेशीर ठरेल. यांच्यासाठी शुभ नंबर आहे 7 आणि 2 आणि शुभ दिवस आहे सोमवार आणि गुरुवार. 8 अंक हा आहे शनीचा अंक. कोण कोण मेंबर आहे 8 वाले? चला काका, परफेक्ट. मेडिटेशनला तुम्ही बसताय, 1001% तुम्ही सक्सेस होणार. सोनलताई मेडिटेशन कंटिन्यू करा. 1 हा अंक रवीचा, 8 हा अंक शनीचा. हे आहे मिसमॅच कॉम्बिनेशन, परंतु हे जरी मिसमॅच असलं तरी तुम्हाला उत्तम कर्माकडे घेऊन जाणार आहे. 8 लोकांसाठी सुद्धा हे वर्ष अतिशय छान आहे. न्यूमरोलॉजीनुसार अतिशय कठोर श्रमाचं फळ मिळण्याचं हे वर्ष आहे. तुमच्या जे काही स्वप्न बाकी होते ते पूर्ण होण्याचे योग आहे. करिअरमध्ये स्थिरता असेल तर ते सुरू होण्याचे योग आहे. आपल्या वागण्यामध्ये, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा. दीर्घकालीन गुंतवणूक तुमची होऊ शकते. प्रेम संबंध, घरातील वातावरण अतिशय छान आनंदी राहू शकतं. नवीन तुमच्या घरामध्ये शुभ कार्यही होऊ शकतं. विशेषतः अग्नितत्व म्हणजे होम हवन तुमच्या वास्तूमध्ये होणं या पूर्ण वर्षामध्ये अत्यंत फायदेशीर राहील. सामाजिक जीवनामध्ये सेवा आणि जबाबदारी तुम्हाला आदर देईल. शनिवारी शनी महाराजांचं स्तोत्र पठण करा.
काळे कपडे आणि मोहरीचं तेल दान करायचं आहे. 8 नंबरच्या लोकांनी काळ्या रंगाचे कपडे आणि मोहरीचं तेल, काळ्या रंगाचं ब्लँकेट दान केलं तरीही चालेल. यांच्यासाठी भाग्यवान अंक असणार आहे 8 आणि 1. यांचा शुभ दिवस आहे शनिवार आणि मंगळवार. आता हा जो 8 अंक आहे, ह्या 8 अंकाच्या लोकांनी अन्नदान सुद्धा अवश्य करणं गरजेचं राहील. महिन्यातून एकदा अमावस्येच्या दिवशी एखाद्या किलो तांदळाची खिचडी बनवली आणि स्वतःच्या हाताने जर तुम्ही गरिबाला भेट दिली तर त्याच्यासारखा दुसरा उपाय करायची गरज नाही. ज्यांची जन्मतारीख 9/18/27 ही आहे, म्हणजे अंक आहे 9, हे आहे ऑलरेडी, ही लोक खूप कॉन्फिडन्शियल असतात, खूप धैर्यवान असतात, खूप स्पष्ट बोलणारे असतात आणि सतत अग्रेसिव्ह असतात. अशा लोकांमध्ये हे वर्ष सुद्धा दृढ निश्चयाचं असेल, परंतु राग आणि घाईमुळे तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. संरक्षण, क्रीडा, कायदा, उद्योजकता, सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला उत्तम संधी प्राप्त मिळेल. सरकारी नोकरीच्या जर तुम्ही परीक्षा देत असाल तर 9 अंकाच्या लोकांना या वर्षी यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्या, मेहनत घ्या. अविवाहित असाल तर विवाह होण्याचे पण योग आहे. तुमच्या आरोग्यावर आणि ऊर्जेवर पूर्ण लक्ष केंद्रित करून उत्तम व्यायाम, ध्यान साधना आणि शिस्तबद्ध जीवन पद्धती तुम्हाला लाभदायक ठरणारी आहे. उपायांमध्ये तुम्हाला वर्षभर करायची आहे हनुमानाची उपासना. ओम श्री हनुमते नमः. 9 आणि 1 हा अंक अग्नितत्वाचा आहे. हा अंक तुम्हाला उत्तम तेज प्रदान करणारा आहे आणि आपण म्हणतो ना की लाईफ टाईम तुमची नाव, कीर्ती, यश देणारा आहे. त्यामुळे ओम श्री हनुमते नमः हा जप तुम्ही अवश्य करायचा आहे. लाल फुलं आणि मारुतीला चमेलीचं तेल आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये पण 2 थेंब चमेलीचं तेल टाकून स्नान केलं तर हे वर्ष तुम्हाला भरभरून सुख देणारं आहे. तुमच्यासाठी शुभ रंग असणार आहे मरून कलर. जास्त लाल रंगाचे भडक कपडे अजिबातही यावर्षी वापरू नका. आणि शुभ वार असणार आहे मंगळवार आणि रविवार. त्यामुळे 5 मिनिटं. 5च मिनिटं झाल्या. मंगळवार आणि मंगळवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चमेलीच्या तेलाचे 2 थेंब टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. शुभ दिवस आहे मंगळवार आणि रविवार. थोडक्यात तसं पाहिलं गेलं तर 1 ते 9 ह्या पूर्ण अंकांमध्ये सूर्याचं तेज ऑलरेडी असतं. त्यामुळे प्रत्येकासाठी फक्त आणि फक्त कर्म करा, फळ द्यायला बसलेत. घाबरायचंय फक्त कुंभ राशीला जरा. थोडंसं अलर्ट कुंभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी राहायचंय. आता ज्यांची 7.5 चालू आहे, आता ज्यांची 7.5 चालू आहे, सांगा नाही का, कारण की काय? 2 नंबर मला आवाजच येत नव्हता. 2 कोणता अंकाचं. नंबर? 2 2 हा अंक चंद्रग्रहाच्या आधिपत्याखाली आहे. हे वर्ष भावनिक संतुलन आणि भागीदारीचं असेल. तुमची संवेदनशीलता, अंतर्ज्ञान शक्ती उत्तम दिशा निवडण्यास मदत करेल. मूड स्विंग होतील. अतिशय शंका किंवा सतत ओव्हरथिंक करणं चुकीचं राहील. करिअरमध्ये स्थिरता वाढेल. भागीदारीमध्ये तुम्हाला संयुक्त प्रयत्न म्हणजे कॉम्प्रोमाइज करणं फायदेशीर राहील. मीडिया, डिझायनिंग, कन्सल्टेशन, कॉन्टॅक्ट ह्या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर उत्तम भरभराट राहील. लोकांपर्यंत सहज पोहोचाल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल, परंतु खर्चामुळे थोडेसे नियंत्रण पैशांवर ठेवणं गरजेचं राहील. प्रेम संबंध उत्तम राहतील. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा राखण्याची गरज आहे. अविवाहित लोक संवेदनशील आणि प्रेमसंबंध असलेल्या जोडीदारांकडे आकर्षित करू शकतात, परंतु ऍडजस्टमेंट आणि थोडक्यात अफेअर होण्याचे चान्सेस आहे. हे शब्द जरा जड होतात, तर सगळ्यांच्या सोप्या भाषेत सांगितलं तर कर्क राशीच्या लोकांनी थोडंसं अलर्ट राहा, कारण हे दिसायलाच अतिशय 2 अंक असणारी लोक हे दिसायला अतिशय सुंदर असतात. कुणी यांच्या प्रेमात पडू शकतं. त्यामुळे आपण कुठे चुकणार नाही याची आवश्यक काळजी घ्या. आपल्याला नेम आणि फेम मिळणारं हे वर्ष आहे. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सोमवारी दूध आणि पांढरी मिठाई दान करावी आणि ओम नमः शिवायचा जप करत महादेवाला जल अर्पण करावं. शुभ वार तुमचा सोमवार आणि शुक्रवार आहे आणि लकी नंबर तुमचा 2 आणि 7 आहे. ओके, ताई 9 नंबरचे मरून कलर वापरायचा की नाही? मरून वापरायचा पण डार्क रेड नाही वापरायचा. रेड नाही वापरायचा. ओके. डार्क रेड, ब्लड रेड नाही वापरायचा. मरून कलर वापरू शकतो. ताई 2 अंकाचं नाही. 2 अंकाचं काय?
लेफ्ट झाले वाटतं त्या. ओके. वर्षभर आपल्याला सूर्यनारायणाची उपासना करायची आहे. आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यस्तुती याचा पाठ अवश्य झाला पाहिजे. 2026 हे तुम्हा सर्वांना भरभरून यश देणारं राहो. तुमची कीर्ती सगळीकडे पसरो. तुमच्या घरातल्या विद्यार्थ्यांना भरभरून यश मिळो. हीच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. मोठ्यांना नमस्कार, समवयस्कर आहे त्यांना हाय हॅलो जय शंकर, आणि लहाने जय आहेत त्यांना शंकर, खूप दत्त सारं गुरु. प्रेम. ओके. साडेतीनचं काहीतरी सांगत होत्या तुम्ही. कशाचं? हा, कुंभ, मीन आणि मेष या राशीच्या लोकांनी जर शक्य झालं तर नीरा नरसिंगपूर या ठिकाणी नरसिंहाचं मंदिर आहे. मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ नक्की करणार आहे. नरसिंहाच्या मंदिरामध्ये एकदा तरी काळ्या वातीचा दिवा तिथे अवश्य लावा. त्याचं रहस्य काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. इंदापूरमध्ये आहे नीरा नरसिंहपूर, लक्ष्मी नरसिंहाचं हे मंदिर आहे. आणि तिथे शनीचं काय रहस्य आहे की तिथे 7:30 मध्ये काय उपासना केली जाते ही माहिती खूप दुर्मिळ आहे. इन्स्टावर कुठेही मिळणार नाही तुम्हाला. पण तिथे 7:30चे रिझल्ट तुम्हाला खूप छान येतात. काय करायचं आहे हे मी तुम्हाला 1-2 दिवसात व्हिडिओ देईन. पण एकदा तरी अवश्य भेट श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर, जे माझंही कुलदैवत आहे आणि फडणवीसांचंही कुलदैवत आहे लक्ष्मी नरसिंह. त्या ठिकाणी ज्यांना 7:30 चालू आहे त्यांनी अवश्य भेट द्यावी. आणि काळी वात येते त्याचा दिवा हा तिथे अवश्य लावावा. तिथे गुप्तगंगा आहे. ती सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओत देईल. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तुमच्या इतरांना सुद्धा ही माहिती सहज पोहोचू द्या. येणाऱ्या या वर्षामध्ये आपल्याला EFT पण शिकायचं आहे. मानसिकरित्या स्ट्रॉंग होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कोण कोण EFT ला एक्साइटेड आहे? पण EFTचं सेशन हे 1 डे असेल, ऑफलाईन असेल. नाशिकला संडेला ठेवा फक्त. संडेलाच संडेला असणार. संडेला ठेवा ताई, आणि हम्म. अगोदर कळवा, आम्ही नोकरीवाल्यांना यायला. 20 तारखेनंतर त्याची डेट डिक्लेअर करेल. इमोशनल फ्रीडम टेक्निक अतिशय सुंदर टेक्निक आहे आणि ती प्रत्येकाच्या लाईफमध्ये कशा पद्धतीने वर्क करते याच्या डेमो सहित तुम्हाला शिकवलं जाणार आहे. पूर्ण दिवसभराचं ते सेशन असेल आपल्या, आणि दोन्ही लेवल एकाच दिवशी पूर्ण होतील. त्यासोबत जेवणाचे डबे पण घेऊन या, माझा पण घेऊन या. ते मंदिर कुठे आलं? इंदापूर कुठे आलं? पुण्याजवळचं इंदापूर, सोलापूर. सोलापूरकडे आहे का? हा, इंदापूर मध्ये आहे नीरा नरसिंहपूर. नेटवर सर्च करा, सोलापूर छान आहे. अच्छा, सोलापूर जवळ आहे का? हो, अतिशय सुंदर मंदिर आहे. नाव काय आहे गावाचं? नीरा नरसिंहपूर. संगम म्हणतात त्याला. इंदापूर पासून टेंभुर्णी, इंदापूर पासून एक डाव्या हाताला टर्न येतो, तिथून सरळ मध्ये गेलं की संगम आहे. मला वाटतं मी युट्यूबला माहिती टाकली नीरा नरसिंहपूरची हो. पूर्ण. हा, त्याच्यामध्ये सगळं वर्णन आहे. 7:30 बद्दल पण मी 1-2 दिवसात तुम्हाला डिटेल सांगेल. ज्यांची चालेल, रास चालेल. कुंभ, मीन आणि मेष आहे अवश्य त्यांनी ह्या वर्षी तिथे जा. विष्णूचा 4था अवतार आहे नरसिंह, आणि हे पूर्ण वर्ष विष्णूचं आहे. त्यामुळे जितके विष्णूच्या मंदिरामध्ये जाऊन, ज्यांची 7:30 नाहीये त्यांनी सुद्धा विष्णूच्या मंदिरामध्ये जाऊन तुपाचा दिवा अवश्य लावा आणि पिवळी मिठाई तिथे अवश्य ठेवा. अयोध्येला जा, वृंदावनला जा, कारण ती सगळी विष्णूची रूप आहेत. बालाजीला जा, कुठेही जा, पण जा. रामाच्या पण ना? हो, श्री विष्णूची जी काही रूपं आहेत त्या ठिकाणी अवश्य दर्शन घ्या. प्रवास ऊर्जा देतात. बरेच लोक म्हणतात महादेव केदारनाथला पण आहे, महादेव आमच्या घरी पण आहे. अरे पण त्या स्थानाचं, त्या एनर्जीचं एक वेगळं महत्व आहे. आपले पाय तिथे लागले पाहिजे. आणि कुठल्याही धार्मिक स्थळी जाताना शक्यतो बिना चपलेचं चाला. मंदिराच्या परिसरामध्ये तर आपण चप्पल वापरत नाही, पण थोडासा प्रवास हा बिना चपलेचा अवश्य करावा. ओके, चला, या छोट्याशा माहिती सहित मी निरोप घेते. पुन्हा भेटूया 1 जानेवारी 2027 ला. नाही कायम बेटा, नाही असं काही तुमची गरज कायम आहे. मधून भेटायचं. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे सहभागी झालेत आणि गेल्या 1.5 तासापासून माझी बडबड ऐकून घेतली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण धन्यवाद. इथे जय शंकर, थांबूया दत्त गुरु. आणि चैत्र प्रतिपदेला पण आपण आपल्या हिंदू नववर्षाचा पण काहीतरी छान कार्यक्रम ठेवूया. ओके, चालेल.
प्रार्थना करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं वीर्यं करवावहै करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. महाविद्विषावहै. ओम शांति शांति शांति. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय शंकर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना व्यावहारिक नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय शंकर. जय शंकर. जय शंकर. बाय.